नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे ज्ञान व अभ्यासक्रम याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याआधीही मी समावेशित शाळा या सब्जेक्ट विषयी बरीचशी माहिती तुम्हाला 2-4 व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। ज्ञान व अभ्यासक्रम मधील हा पहिला व्हिडिओ आहे। असेच मी 2-4 व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये तुमचा ज्ञान व अभ्यासक्रम हा पूर्ण विषय परिपूर्णपणे मी घेणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर माझं नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्ही पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतरच माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। तर बघा, पहिला मुद्दा आहे ज्ञानाचे स्रोत। ज्ञान व अभ्यासक्रम या विषयामधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ज्ञानाचे स्रोत। ज्ञान निर्मिती ज्या घटकामध्ये होते त्यांनाच ज्ञानाचे स्रोत असे म्हणतात। ज्या घटकामध्ये कशाची निर्मिती व्हायला पाहिजे, ज्ञानाची निर्मिती व्हायला पाहिजे, त्या घटकाला आपण ज्ञानाचे स्रोत असं म्हणतो। ज्ञानाचे स्रोत अभ्यासण्यापूर्वी आपल्याला ज्ञान निर्मितीचे काही घटक आहेत ते पाहायचे आहेत। तर त्यातले बघा, ज्ञान निर्मितीचे घटक खालीलप्रमाणे आहेत। तर पहिला घटक आहे तो म्हणजे प्राधान्य। हा सुद्धा ज्ञान निर्मितीचा घटक आहे। घटना, प्रसंग, स्मृती, निरीक्षण, अवबोध, कार्यकारण भाव आणि 7वा आहे साक्ष आणि पुरावे। हे असे आपल्याला ज्ञान निर्मितीचे 7 घटक सांगता येतील। लक्षात असू द्या, याच्याद्वारेच तुम्ही परीक्षेत व्यवस्थित प्रकारे लिहू शकता। त्यामुळे हे घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर बघा, आपण आता सविस्तर पाहू। प्राधान्य म्हणजे काय बघा, प्राथमिक गरजांमधून विविध घटकांचा शोध घेतला जातो व ज्ञान प्राप्ती होते। जर ज्ञान प्राप्ती करायची असेल तर तुम्ही काय करता, प्रथम काही गरज निर्माण झाली तर तुम्ही त्याचा विचार करायला सुरुवात करता। म्हणजे ज्ञान प्राप्ती होण्याआधी तुम्हाला त्या गोष्टीची गरज भासली पाहिजे, त्यातून तुम्ही त्याची ज्ञानप्राप्ती करतात। घटना घडल्याने माहिती व त्यावरून ज्ञान निर्मिती होते। एखादी घटना घडली, ती घटना का घडली, कशामुळे घडली, त्याचे परिणाम काय, ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होते त्या घटना घडल्यानंतर। त्यानंतर बघा, स्मृती म्हणजे अनुभवांची साठवणूक स्मृतीमध्ये होते व नवीन माहिती व स्मृतीमधील ज्ञान यांच्या एकत्रीकरणातून नवीन ज्ञान तयार होते। स्मृती बघा, एखादा अनुभव घेतलेला आहे तर तो तुमच्या स्मृतीत राहतो। तो अनुभव आणि एखादी नवीन माहिती प्राप्त झाली तर या दोनांचं एकत्रित करून तुम्हाला एक नवीन ज्ञान प्राप्त होतं। त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल निरीक्षण, हे सर्वात महत्त्वाचं आहे। अनेक बाबीच्या निरीक्षणातून तुम्ही ज्ञान मिळवू शकता। निरीक्षणाद्वारे मिळवलेले ज्ञान कधीही विसरत नाही। अवबोध, अनेक विषय घटक यांच्या जाणीवेला अर्थ प्राप्त होत जाऊन ज्ञान निर्मिती होते। अवबोध म्हणजे बघा काय, अधिक घटक असतात, काही जाणीवेचे अर्थ असतात, त्यांना योग्य अर्थ प्राप्त झाला। आपण म्हणतो संवेदनाला योग्य अर्थ प्राप्त झाला की काय निर्माण होतं, अवबोध निर्माण होतो। त्याचप्रमाणे 6वा घटक आहे कार्यकारण। विविध घटनांच्या कार्यमीमांसेतून ज्ञान निर्मिती होते। 7वा शेवटचा घटक आहे पुरावे व साक्ष। विविध पुराव्याद्वारे ज्ञान निर्मिती होते। बघा, काही पुरावे व साक्ष पुराण तत्वातील किंवा पुराण काळातील काही असे पुरावे असतात ज्यातून आपल्याला त्या काळातील राहणीमान किंवा त्या काळातील घरं कशी होते हे पुराव्याच्या आधारे आपण सांगू शकतो। म्हणजे त्या पुराव्याहून आपल्याला त्या काळातील ज्ञान प्राप्त होते। त्यानंतर बघा, वरील घटकाच्या आधारे ज्ञानाचे स्रोत पुढील प्रमाणे सांगता येतील। ज्ञानाचे स्रोत कोणते आहेत तर सहज प्रवृत्ती, कारणमीमांसा, अंतर्ज्ञान आणि स्वजाणीव। तर या सर्व घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करूया। सहज प्रवृत्ती म्हणजे काय, हेतूशिवाय वर्तन करणे। आपण एखादे कार्य करताना हेतू काही ठेवत नाहीत, पण सहज ते कार्य घडत असते, म्हणजे सहज प्रवृत्ती असे वर्णन शक्यतो अधिकाधिक प्राणी व पक्ष्यामध्ये आढळते। या वर्तनामध्ये सहज प्रवृत्ती वर्तन कोणामध्ये जास्त प्रमाणात आढळतं, प्राणी आणि पक्षामध्ये। या वर्तनामध्ये हेतू नसतो, उद्दिष्ट नसते, परंतु तरीही वर्तन घडते। अचानक होणारे वर्तन, आपोआप घडणारे वर्तन म्हणजे सहज प्रवृत्ती होय। उदाहरणार्थ बघा, भय, तुम्हाला भीती वाटते
ते काय आपण हेतुपूर्वक केलेलं नसतं, पण एखाद्या गोष्टीला आपण घाबरलो की आपण तो भीतो. भूक लागणे ही सुद्धा सहज प्रवृत्ती आहे. झोप लागणे ही सुद्धा सहज प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे तहान, समूह वर्तन आणि इच्छा या सगळं सहज प्रवृत्तीची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. नंतर बघा कारणमीमांसा. यामध्ये बघा कारणमीमांसा आत्मक वर्तन हे केवळ मनुष्यामध्ये आढळते. कोणामध्ये आढळते? मनुष्यामध्ये, पक्षामध्ये नाही. यामध्ये तथ्य माहिती गोळा करणे, घटना, वस्तू, प्रसंग यामधील कारणाचा शोध करण्याचा परिणामाचा व त्यांची कारणे असे विश्लेषण केले जाते. बघा ही घटना घडली तर ही कशामुळे घडली किंवा घडण्याचं कारण, त्याचे परिणाम, हे सगळं आपण काही कारण शोधत असतो आणि त्यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते. तर हे कोण करतात? कारणमीमांसा फक्त मनुष्यामध्ये असते, पक्षामध्ये नसते. यात अनेक पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष लावले जातात. ती घटना का घडली त्यासाठी आपण तिथं जे उपलब्ध पुरावे आहेत त्याच्या आधारेवर काही निष्कर्ष लावतो. सर्व घटक आवरून निर्णय घेतले जातात, निवाड्यापर्यंत पोचले जाते. उदाहरणार्थ बघा पदार्थामध्ये होणारे जे बदल आहेत ते का बदल होतात. समजा पाणी आहे, पाण्याचं बर्फ का होतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर, हे आपण त्याच्या मागटली कारणं शोधायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्तन बदलाची कार्यमीमांसा, हे सुद्धा आपल्याला कार्यमीमांसाचं उदाहरण सांगता येईल. त्यानंतर बघा अंतर्ज्ञान. अंतर्ज्ञानामध्ये काय आहे? अंतर्ज्ञान म्हणजे आध्यात्मिक अनुभव होय, लक्षात असू द्या. डोळ्यांना जे दिसते त्यावर चिंतन करून शहाणपणाचा आधार घेऊन ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे अंतर्ज्ञान होय. बाह्य जगातील घटकांचा संबंध, फरक, परिणाम, उपयोजन याचा विचार करून त्यामागील कारणाचा, उपायाचा शोध म्हणजे अंतर्ज्ञान होय. मन व संवेदना यांना वेळ व अवकाश याची गरज असते. सत्यामागील परिस्थितीला समजून घेणे म्हणजे अंतर्ज्ञान होय. अशी अंतर्ज्ञानाची व्याख्या तुम्हाला करता येईल. काय? सत्यामागील परिस्थितीला समजून घेणे म्हणजे अंतर्ज्ञान होय. कोणतीही परिस्थिती मागील नेमक्या कारणाची जाणीव पडताळा हा अंतर्ज्ञानाचीच होऊ शकते. उदाहरणार्थ बघा ज्ञानेश्वर, तुकाराम, गौतम बुद्ध यांना जी झालेली ज्ञानप्राप्ती आहे ती जी जगाशी संबंधित आहे त्यालाच आपण अंतर्ज्ञान असे म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गौतम बुद्ध यांना काय होतं? अंतर्ज्ञान होतं. त्यानंतर बघा चौथा मुद्दा आहे स्वजाणीव. स्वची जाणीव म्हणजे काय? स्वजाणीव म्हणजे स्वतः जे विषयाचे ज्ञान किंवा आत्म्याचे ज्ञान म्हणजे स्वजाणीव. परमात्म्याचे ज्ञान म्हणजे स्वजाणीव. सर्वात उच्च पातळीचे ज्ञान म्हणजे समाविष्ट असते. स्वजाणीवने जे प्राप्त होणारे ज्ञान आहे ते कसं असतं? सर्वोच्च पातळीतलं असतं. फक्त सत्य असते, असत्य असलेला जागा नसते. याच्यात काय असतं? स्वजाणीवच सत्याला जागा असते, असत्याला जागा नसते. उदाहरणार्थ बघा मी कोण आहे, स्वजाणीव कशातनं निर्माण होते किंवा त्याची उत्तर तुम्ही कसं पाहू शकता? मी कोण आहे, मी काय आहे किंवा कसा आहे, कुठे आहे, माझे कार्य काय आहे, माझ्या जन्माचा हेतू काय आहे वगैरे अशा प्रश्नाची उत्तरे आपण मिळवून स्वतःला जाणून घेऊ शकतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा ज्ञानप्राप्तीचे विविध मार्गाचे वर्गीकरण सामान्यतः पुढील प्रमाणे करता येईल. ज्ञानप्राप्तीसाठी जे विविध मार्ग आहेत त्याचे वर्गीकरण 4 प्रकारात केलेले आहे. म्हणजे तुम्ही घेणारे जे ज्ञान आहे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान घेऊ शकता, त्याचप्रमाणे अधिकृत प्रमाणातून, तर्कातून आणि वैज्ञानिक पद्धतीतून असे विविध मार्ग तुम्हाला ज्ञानप्राप्तीचे सांगता येतील. त्यातला पहिला आहे तो पाहूया. प्रत्यक्ष अनुभवातून तुम्ही ज्ञानप्राप्ती कशी करू शकता. व्यक्तिगत अनुभव हे ज्ञान मिळवण्याचे व समस्या सोडवण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा अनुभव स्वतः घेतला असेल तर त्यातून तुम्हाला मिळणारे ज्ञान हे उच्च प्रतीचे असते. त्याचप्रमाणे पूर्व अनुभवातून आणि अनेक गोष्टी आपण शिकत असतो. ऐतिहासिक काळापासून मनुष्याच्या विकासात अनुभवाश्रित ज्ञान हे प्रगतीला आधारभूत असे झालेले आहे. त्यानंतर बघा जरा शिकारी करताना तुम्ही अनुभवातून कसं ज्ञान घेता किंवा व्यक्तिगत अनुभवातून तुम्ही कसं ज्ञान घेता. तर बघा जेव्हा शिकारी करताना निरनिराळ्या साधनाचा प्रयोग करून तुम्हाला माहीत आहे पहिलं शिकार करायचे, पण जर परिणामकारक साधने शोधून काढण्यापासून तो जीवन प्रत्येक वेळी अनुभवाच्या आधारावर ज्ञान मिळवून आपले व्यवहार प्रक्रिया अधिक उपयुक्त बनवण्यास यश मिळवणे मनुष्याला सतत प्रयोग व अनुभव याच्याद्वारे शक्य झाले आहे. पहिला जो व्यक्ती आहे शिकार करताना जे
हत्यारे किंवा अवजारे वापरत होता त्यात बदल होत गेला का, तर त्याने अनुभव घेतला स्वतः की त्या हत्याराचा शिकार करताना काही तोटे आहेत किंवा काय फायदा आहेत, तोटे काय आहेत ते तोटे दूर करण्याचा प्रयत्न करत करत त्यांनी प्रगत असे हत्यारे बनवले. यातून समजतं की व्यक्तिगत अनुभवातून तुम्ही जे ज्ञान प्राप्त करता ते उच्च प्रतीचे असते. त्याचप्रमाणे दुसरं आहे अधिकृत प्रमाण. अधिकृत प्रमाण म्हणजे काय, आपल्या सांस्कृतिक परंपरानुसार कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अधिकृत व्यक्तीचा सल्ला घेणे हे एक सुस्थापित पद्धती होतीच. पूर्वी अशिक्षित लोक पूर, दुष्काळ यासारख्या आपत्ती आल्यावर पूर्वजांची तत्संबंधी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवून त्यांच्या आचाराचे अनुकरण करत असे. जसं बघा, अधिकृत प्रमाण म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबद्दल जर चांगलं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या ज्ञानासाठी करू शकतो. समजा आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर व्यक्तीला ती गोष्ट समजते त्याच्याकडून आपण ती घेऊ शकतो. म्हणजे ते अधिकृत प्रमाण झाले. ज्या व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे तो व्यक्ती कोण, अधिकृत प्रमाण. त्याचप्रमाणे पूर्वी जर भूकंप येणार असेल किंवा पूर येणार असेल तर काही व्यक्तींना ते समजायचं, कारण काही ते समजा वाऱ्याची दिशा याच्यावरून ते अंदाज काढायचे, त्यांनाच आपण अधिकृत प्रमाण असं म्हणतो. काही अंशी इतरांनी घालून दिलेल्या परंपरांची स्वीकृती व अनुकरण हे जीवनात आवश्यक व उचित ठरते. जुन्या काळापासून चालत आलेले काही व सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला म्हणून आपणही त्याला सत्य मानणे हे तर्कसंगत व उचित नाही. प्रत्येक घटना व तत्व हे तर्काच्या कसोटीवर उतरल्यानंतर स्वीकृत केले गेले पाहिजे. कोणी सांगतं म्हणून विश्वास ठेवायचा नाही, तर त्याच्या मागं कारण काय आहे सांगण्यामागं याचा विचार करून, ते तर्काच्या कसोटीवर उतरलेलं आहे का ती गोष्ट याचा विचार करूनच आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा. त्यानंतर बघा, तर्कातून आपण माहिती मिळवू शकतो. परंपरागत रूढी, शासक, धर्मनेते, विद्वान, तज्ज्ञांच्या मतामध्ये भिन्नता निर्माण होते व प्रत्यक्ष अनुभव घेणे अशक्य असते. अशा वेळी तर्क आपल्या मदतीस धावून येते. सत्याचा शोध घेण्याचे अधिक कार्यक्षम व स्वाधीन साधन म्हणजे तर्क आहे. तर्कसंगती ही विज्ञान प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. एरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञानी ज्ञानसंपन्न संपादनाच्या कामी सर्वोत्कृष्ट अशा तर्कयुक्त स्वरूप निगमनात्मक तर्क पद्धतीमध्ये निश्चित केले. तर्क याचा शोध किंवा याच्याविषयी अधिक माहिती कोणी सांगितलेली आहे तर एरिस्टॉटल, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, शेवटचा आहे वैज्ञानिक पद्धती. वैज्ञानिक पद्धतीमध्ये काय आहे, आधुनिक ज्ञान मिळवण्याचा या पद्धतीत निगमित व उद्गमित या दोन्ही प्रकारच्या तर्क पद्धतीचा उपयोग करून विचार प्रक्रिया अधिक सुसंगत आणि हेतुपूर्ण करण्यात आली आहे. ही निगमन उद्गमन संयुक्त तर्क प्रणाली किंवा चिंतनात्मक विचार प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. चिंतनात्मक विचार. जॉन डुईने विचार प्रक्रियेचे विश्लेषणात्मक विवेचन केले आहे. तो म्हणतो, आपले व्यवहार व विचार समस्यामूलक असतात. आपला व्यवहार आणि विचार कसा असतो, समस्यामूलक असतो. म्हणजे समस्या निर्माण झाली की त्या मार्गाने किंवा त्या दृष्टीने आपण विचार करत असतो किंवा व्यवहार करत असतो. दैनंदिनी नित्याच्या व्यवहारासंबंधी आपल्याला साधारणपणे विचार करण्याची गरज भासत नाही. पण जर अशा नित्याच्या व्यवहारात काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण ते सुरळीतपणे चालनासे झालं एखादं कार्य तर त्यामागील समस्येबद्दल विचार करायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ बघा, आपण दररोज सायकल चालवत असतो, पण अचानक जर सायकलीमध्ये काही बिघाड झाला आणि ती सायकल चालत नाही तर ती का बिघडली याच्या मागचा विचार करतो. म्हणजे समस्या निर्माण झाली की आपले विचारचक्र चालू होतात. त्यानंतर बघा, विचार प्रक्रियेचे काही टप्पे आहेत. तुम्ही विचार कधी सुरू करता किंवा विचार करण्याचे काही टप्पे, जसं अडचण किंवा समस्येची जाणीव. समजा अडचण निर्माण झाली, अनुभव निर्माण होऊ नये, घटनेचे स्पष्ट लक्षण न समजणे, गोंधळात टाकणाऱ्या समस्या उद्भवणे. अडचण निर्माण झाली की तुम्ही विचार सुरू करता. समस्येचे विश्लेषण. समस्येशी संबंधित घटकाचे निरीक्षण करून तिचे निश्चित स्वरूप स्पष्ट करणे, समस्येची उकल करण्याकरता हा टप्पा आवश्यक आहे. समस्येच्या संभाव्य कारणाबद्दलचे अनुमान.
अंदाज, गृहीत कृत्य किंवा सिद्धांत याबद्दलचे तर्क करणे, समस्येचे निराकरण करण्यासाठी संभाव्य उपयुक्त उपाय इत्यादीचा विचार करणे, उपयुक्त उपायांची निवड व त्याचे उपयोजन, प्रयोग आणि पुराव्याकरिता आधार सामग्री गोळा करणे व गृहीत कृत्याची चाचणी या भागाचा समावेश त्यामध्ये होतो. आणि प्रयोगांचे निष्कर्ष, प्रयुक्त उपायांची स्वीकृती व अस्वीकृती, त्यांच्या उपयुक्ततेबद्दल प्रयोगसिद्ध विधान करणे म्हणजे प्रयोगांचे निष्कर्ष होय. त्यानंतर बघा, वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत. आपण या ज्या 4 पद्धती पाहिल्या त्यातील वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतील. या पद्धतीचा आधार म्हणजे निरीक्षण आणि पडताळा पाहता येईल अशा तथ्याचे सहयुक्तिक संचयन, गुंतागुंतीच्या व जटिल अशा घटनेच्या आकलनासाठी विश्लेषण या तंत्राचा मूलभूतपणे वापर, विश्लेषणानंतर घटनेच्या निरनिराळ्या उपअंगातून समानता व असमानतेचा अभ्यास आणि अपवादात्मक तथ्याकडे विशेष लक्ष पुरवणे असे वैज्ञानिक पद्धतीचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे ज्ञान आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी मी पार्ट 1 बनवला आहे, हा पार्ट 2 आहे. यामध्ये मी तुम्हाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले याविषयी माहिती या लेक्चरमध्ये मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, प्रथम आपण आता लेक्चरला सुरू करण्याआधी आपण बघू ज्ञानाचा अर्थ. ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचा अर्थ पाहूया. ज्ञान या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो. विविध मार्गाने माहिती गोळा करणे, माहितीचा वापर करून चिंतन करणे, वैविध्यपूर्ण अनुभव घेणे यांचा ज्ञान संकल्पनेत विचार केला जातो. ज्ञान म्हणजे तरी काय हो? विविध मार्गाने जी माहिती गोळा करतो त्याला पण आपण ज्ञान म्हणतो, आणि माहितीचा वापर करून त्याचं चिंतन करतो त्याला पण ज्ञान म्हणतो, आणि वैविध्यपूर्ण जे अनुभव आपण घेत असतो ते सुद्धा एक प्रकारचं ज्ञान असतं. तसंच स्वतःच्या जाणीवेतून अर्थ प्राप्त करणे, अंतर्प्रेरणेची निर्मिती करणे, स्व अनुभव घेणे अशा बाबींचा ज्ञान या संकल्पनेचा समावेश होतो. या संकल्पनेत कशाचा समावेश होतो? अंतर्प्रेरणेची निर्मिती, स्वतःच्या जाणीवेतून अर्थ प्राप्त करणे आणि स्व अनुभव. त्याचप्रमाणे ज्ञान संपादनासाठी व्यक्तीस मानसिक क्षमता आणि वैचारिक क्षमता आत्मसात कराव्या लागतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही ती आपल्या मनाची मानसिक तयारी वाढवली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमची वैचारिक क्षमता सुद्धा आत्मसात तुम्ही केली पाहिजे. त्यानंतर बघा, त्याच विविध विचारवंतांनी ज्ञान याबाबत आपले विचार मांडलेले आहेत. आपण अशा विचार किंवा व्याख्यांचा विचार करूया. वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या संकल्पनेतून किंवा आपल्या व्याख्येतून ज्ञान म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, पतंजली योगशास्त्रानुसार ज्ञान म्हणजे काय सांगितलं आहे. लक्षात असू द्या, पेपरमध्ये तुम्हाला पतंजली योगशास्त्राची व्याख्या द्या असं पण सांगितलं जातं, किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप सुद्धा यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पतंजली योगशास्त्रानुसार ज्ञान म्हणजे काय? वृत्तीरहित मन म्हणजे ज्ञान होय, अशी व्याख्या ज्ञानाची कोणी केलेली आहे? पतंजली योगशास्त्राने केलेली आहे. त्याचप्रमाणे रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ इंग्लिश लँग्वेजनुसार ज्ञान म्हणजे काय? सुसंघटित माहिती म्हणजे ज्ञान, सुसंघटित माहिती प्राप्त केल्यावर होणारा समज किंवा येणारी जाणीव म्हणजे ज्ञान. अशा प्रकारे तुम्हाला ज्ञानची व्याख्या रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ इंग्लिश लँग्वेजनुसार सांगता येईल. त्यानंतर प्लेटो यांनी ज्ञानाची व्याख्या कशी केलेली आहे? तर ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन होय. त्याचप्रमाणे आणखी केली, ज्ञान म्हणजे खरा विश्वास होय. ज्ञान म्हणजे ज्ञानाविषयी, इथं ज्ञानाविषयी आहे, ज्ञानाविषयी तार्किक निवेदन किंवा त्यांचा तार्किक आधार होय. अशी ज्ञानाची 3 व्याख्या प्लेटो यांनी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्टॅनले डेव्हिस यांच्यानुसार ज्ञान म्हणजे काय? तर माहितीचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे ज्ञान होय, असं स्टॅनले डेव्हिस यांनी सांगितलेलं आहे. तर A.R. रंगनाथन यांच्यानुसार ते म्हणतात की ज्ञान म्हणजे एकूण मानवी कल्पनाचे विश्व म्हणजे ज्ञान होय, असे A.R. रंगनाथन म्हणतात. त्यानंतर जॉन कुक विल्सन यांच्यानुसार ज्ञानाची संकल्पना हे मूलभूत असून तिची व्याख्या करता येणार नाही, अशी व्याख्या जॉन कुक याने ज्ञानाची सांगितलेली आहे.
त्याचप्रमाणे आपण आता ज्ञानाच्या विविध व्याख्या पाहिल्या, तर आता आपण ज्ञानाची वैशिष्ट्य बघूया. तर ज्ञानाची गुणवैशिष्ट्ये आहेत. ज्ञान हे कसं आहे? अमर्याद आहे. ज्ञानाला कोणतीही मर्यादा नसते. विश्वातील असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे ज्ञान यास महत्त्व देत नाहीत, किंबहुना त्या क्षेत्रात ज्ञानाला महत्त्व नाही असं कुठलंही क्षेत्र तुम्हाला सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला अमर्याद ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध असते. तर एक गुणवैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल ज्ञानाचा, तर ते आहे ज्ञान हे अमर्याद आहे. त्याचप्रमाणे ज्ञान हे कृतिशील असते. म्हणजे ज्ञानासाठी व्यक्ती ही कायम कृतिप्रवण असावी लागते. कृतिशीलता ही ज्ञान संपादनात मदत करणारी बाब आहे. म्हणजे ज्ञान घेताना तुम्ही कसे असले पाहिजे? कृतिशील असले पाहिजे. तर ज्ञान हे कसं आहे? कृतिशील आहे. हे एक दुसरं तुम्हाला गुणवैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर ज्ञान हे संग्रहित करता येते. बघा, ज्ञान हे संग्रहित करता येते. कोणतीही व्यक्तीने विविध अनुभवातून मिळवलेले ज्ञान हे त्या व्यक्ती स्वतःकडे संग्रहित करता येते. व्यक्तीस ज्ञान संग्रहातून ज्ञान प्राप्त करण्यास मदत होते. त्यानंतर बघा, ज्ञान हे प्रवाही असते. हे गुणवैशिष्ट्य तुम्हाला ज्ञानाचे सांगता येईल. ज्ञान हे स्थिर नसून प्रवाही स्वरूपाचे असते. व्यक्ती दैनंदिन व्यवहारात जे अनुभव घेतो त्यातून ज्ञान बदलत असते. व्यक्तीमधील या बदलत्या ज्ञान स्वरूपालाच आपण ज्ञान हे प्रवाही असतं असं म्हणतो. त्यानंतरचं गुणवैशिष्ट्य आहे ज्ञान ही सतत विकसित होणारी प्रक्रिया असते. व्यक्तीच्या ज्ञानात वाढ किंवा भर पडत असते. ज्ञान वाढीस व्यक्तीची अनुभूती कारणीभूत असतात. सातत्यपूर्ण ज्ञान वाढ होणे हे सतत ज्ञान विकसित होण्याचे लक्षण असते. त्यानंतर बघा, ज्ञानातून नाविन्यपूर्ण क्षेत्राची जाणीव होते. जसं की त्यातील सहसंबंध स्पष्ट होतात. ज्ञान ही अशी बाब असते, ज्ञान संपादनात नवनवीन क्षेत्राच्या ज्ञानाची भूक निर्माण होते. या भूकेतून किंवा गरजेतून नवीन विषय क्षेत्राची जाणीव होऊ लागते. म्हणजे ज्ञानातून तुम्हाला नाविन्यपूर्ण क्षेत्राची ओळख पडते. त्याचप्रमाणे या जाणीवेतून त्या नवीन क्षेत्रातील विविध घटकासह संबंधही व्यक्ती सुस्पष्ट होतो. त्यातून ज्ञान संपन्नतेकडे वाटचाल चालू होते. असंच एक वैशिष्ट्य तुम्हाला ज्ञानाचं सांगता येईल. त्याचप्रमाणे ज्ञान हे सकारात्मक व नकारात्मक ही असते. लक्षात असू द्या, ज्ञान हे व्यक्तीस फायदा देणारे म्हणजे सकारात्मक आणि व्यक्तीस घातक असणारे म्हणजे नकारात्मक हे असते. म्हणून कायम शिक्षणातून अनुभवातून सकारात्मक किंवा उपकारक ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही कधीही ज्ञान मिळवताना ते सकारात्मक स्वरूपाचंच मिळवलं पाहिजे. त्यानंतर बघा, दुसरं एक शेवटचं वैशिष्ट्य आहे ज्ञानाच्या देवाणघेवाणाने उपयोजनाचे ज्ञान नष्ट होत नसते. तुम्ही जर ज्ञान एकमेकाला वाटल्याने ते कमी होत नाही. तर ज्ञान ही अशी संकल्पना व शक्ती आहे की इतर व्यक्तीसोबत देवाण करायची असते आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणामुळेच ज्ञानाची व्याप्ती व त्याचं दृढीकरण होतं आणि ज्ञानात भर पडत असते. तसेच ज्ञान हे फक्त संग्रहित करायचे नसून त्याचा दैनंदिन व्यवहारात अधिकतम वापर करणे अपेक्षित असते. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा तुम्ही व्यावहारिक उपयोग करून घेतला तरच त्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल किंवा ते तुमच्या उपयोजनात्मक ज्ञान म्हटलं जाणार. त्यानंतर बघा, लॉकने ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले आहेत. आता आपण ज्ञानाची गुणवैशिष्ट्य पाहिले, ज्ञानाच्या विविध व्याख्या पाहिल्या. तर आता लॉक याने काही ज्ञानाचे प्रकार सांगितले. तर ते कोणते? अंतर्ज्ञानाने झालेले आकलन ज्ञान हा एक प्रकार सांगितला. दिग्दर्शित ज्ञान हा एक प्रकार सांगितला आणि संवेदनात्मक ज्ञान असे ज्ञानाचे 3 प्रकार कोणी सांगितले? लॉक यांनी सांगितले. तर त्याची सविस्तर माहिती घेऊया. बघा, अंतर्ज्ञानाने झालेले आकलन यामध्ये काय असतं? या ज्ञान प्रकारात अनुभूतींचा समावेश असतो. एखाद्या बाबीबाबत आपण सहमत आहोत की असहमत याची तात्काळ व स्पष्ट कल्पना असते. हे ज्ञान निश्चित, खात्रीदायक व अटल स्वरूपाचे असते. अंतर्ज्ञानाने झालेले जे ज्ञान आहे ते कसे असतं? खात्रीदायक आणि अटल स्वरूपाचं असतं. त्याचप्रमाणे दिग्दर्शित ज्ञान यामध्ये या ज्ञान प्रकारात आपण प्रत्यक्षरित्या सहमत की असहमत याचा निर्णय घेतो. यातील कल्पना या सुस्पष्ट नसून दरम्यानच्या असतात. दिग्दर्शित ज्ञानात तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की खात्रीदायक व अटल स्वरूपाचं ज्ञान कोणत्या ज्ञान प्रकारात येतं किंवा सुस्पष्ट नसून कल्पना सुस्पष्ट नसणारा ज्ञान प्रकार कोणता? तर तेव्हा तुम्हाला ते सांगता आला पाहिजे की कल्पना सुस्पष्ट नसतात त्या दरम्यानच्या
असतात हा ज्ञान प्रकार आहे. दिग्दर्शित ज्ञान प्रकार आणि खात्रीदायक ज्ञान किंवा अटल स्वरूपाचे असते ते असते कशामध्ये, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंतर्ज्ञानाने मिळवलेल्या ज्ञानामध्ये. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे संवेदनात्मक ज्ञान. यामध्ये व्यक्तीच्या सभोवताली असणाऱ्या विविध घटकांच्या अस्तित्वातून जाणीव होते व ते संवेदनात्मक ज्ञान असते. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी किंवा कानांनी जे ज्ञान प्राप्त करता त्यांनाच आपण संवेदनात्मक ज्ञान असं म्हणतो. त्यानंतर बघा ब्लूम याने ज्ञानाचे किती प्रकार मांडलेले आहेत, तर ब्लूम याने ज्ञानाचे 4 प्रकार मांडलेले आहेत. त्यातले आहे पहिला प्रकार वस्तुस्थिती ज्ञान, दुसरा आहे संकल्पनाधिष्ठित ज्ञान, तिसरा आहे प्रक्रियाधिष्ठित ज्ञान आणि चौथा आहे उच्च बोधात्मक ज्ञान. त्यातला पहिला प्रकार आपण सविस्तर पाहूया. वस्तुस्थिती ज्ञान या ज्ञान प्रकारात खालील बाबींचा अंतर्भाव होतो, जसं परिभाषिक ज्ञान आणि विशिष्ट तपशील व घटक या 2 बाबींचा समावेश हा वस्तुस्थिती ज्ञानात होतो. आणि त्यानंतर बघा संकल्पनाधिष्ठित ज्ञान या प्रकारात खालील बाबींचा समावेश होतो. वर्गीकरण व श्रेणी, तत्वे व सामान्यीकरण, उपपत्ती, प्रतिमाने आणि रचना या तिन्ही घटकांचा समावेश संकल्पनाधिष्ठित ज्ञानात होतो. त्यानंतर बघा प्रक्रियाधिष्ठित ज्ञानामध्ये खालील बाबींचा समावेश होतो, जसं विषयातील विशिष्ट कौशल्य, विषयातील विशिष्ट तंत्रे व पद्धती, अचूक प्रक्रियांचा वापर करण्यासाठी ठरविण्याचे निकष या तिन्ही घटकांचा समावेश प्रक्रियाधिष्ठित ज्ञान प्रकारात होतो. त्यानंतर बघा उच्च बोधात्मक ज्ञान. यामध्ये या ज्ञान प्रकारात खालील बाबींचा समावेश होतो. कार्यनीतीचे ज्ञान आणि बोधात्मक कार्याचे ज्ञान आणि स्वज्ञान या 3 गोष्टींचा समावेश उच्च बोधात्मक ज्ञान प्रकारात होतो. त्यानंतर बघा लॉईड एल फ्युस्टन याने ज्ञानाचे किती प्रकार सांगितले, तर 4 प्रकार सांगितले. तर ते कोणते, प्रकट ज्ञान, तात्विक ज्ञान, वैज्ञानिक प्रायोगिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक प्रायोगिक ज्ञान असे 4 प्रकार लॉईड एल फ्युस्टन यांनी सांगितले आहेत. ते पण लक्षात असू द्या. आणि रॉबर्ट कार्सन यांनी ज्ञानाचे एकूण 9 प्रकार सांगितले. सगळ्यात जास्त प्रकार कोणी ज्ञानाचे सांगितले असतील तर रॉबर्ट कार्सन यांनी. प्रायोगिक ज्ञान, परंपरागत ज्ञान, समंजस ज्ञान, संकल्पनाधिष्ठित ज्ञान, बोधात्मक प्रक्रिया कौशल्य, मानस-शरीर ज्ञान, भावनात्मक ज्ञान, कथोत्मक ज्ञान आणि स्वीकृत ज्ञानासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर व त्या वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये. ज्ञान मिळवण्यासाठी आपण विविध पद्धतीचा वापर करत असतो. त्यातील महत्त्वाची असणारी पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत. याविषयी माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर त्या वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत त्याविषयी माहिती आपण प्रथम पाहूया. जसं निरीक्षणक्षम व पडताळाक्षम तथ्यांचे सहेतुक संचलन हा झाला वैज्ञानिक पद्धतीचा महत्त्वाचं वैशिष्ट्य. जसं यात काय येतं, वैज्ञानिक पद्धतीत तथ्यांचे सहेतुक संचलन करताना त्यामध्ये अचूकता, व्यापकता व सार्थकता असणे आवश्यक असते. कारण तरच वैज्ञानिक पद्धत ही निरीक्षणक्षम आणि पडताळाक्षम होणार आहे. निरीक्षणक्षम म्हणजे काय, निरीक्षण करून किंवा पडताळा करूनच तुम्ही त्या वैज्ञानिक पद्धतीतून विविध ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यानंतर बघा जटिल व गुंतागुंतीच्या आकलनासाठी विश्लेषण. एखादा खूप हार्ड किंवा समजण्यास अवघड असणारा जर भाग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ती जे जटिल आणि गुंतागुंतींचा भाग आहे तो सोडवण्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागेल. जसं की आपल्यासोबतही अशा अनेक घटना घडतात ज्या घटनाचे आकलन आपल्यास होत नाही. तसेच आपल्याला गोंधळात टाकणाऱ्या घटनांना सामोरे जावे लागते व गुंतागुंत असणाऱ्या घटना सहजतेने आकलनही होत नाही. त्यातून निर्माण होणारे प्रश्न सुटतही नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जटिल आणि गुंतागुंतीचे आकलन आहे ते बाजूला काढून त्याविषयी वैज्ञानिक पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा अनुभवश्रित ज्ञानाचे संश्लेषण म्हणजे काय, समस्येच्या निराकरणासाठी योग्य उपायांचे संकलन करावे लागते. संभाव्य उत्तरांचा पडताळा घ्यावा लागतो. नियंत्रणाचा योग्य वापर करावा लागतो. हे करत असताना आवश्यक नियंत्रण ठेवावे लागते. नियंत्रणाचा योग्य वापर करावा लागतो यासाठी अनुभवाशी ज्ञानाचे संश्लेषण करावे लागते. त्यानंतर बघा चौथं वैशिष्ट्य आहे आधार सामग्रीचे स्पष्टीकरण. वैज्ञानिक पद्धतीत आधार सामग्रीचे महत्त्वाचे स्थान असते. आधार सामग्रीचे स्पष्टीकरण करताना परिमाणात्मक पद्धतीचा उपयोग करावा लागतो. यामुळे आधार सामग्रीचे योग्य संकलन होऊ शकते. त्यानंतर बघा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते आणखी म्हणजे मापन साधनांचा उपयोग.
आधार सामग्रीचे संकलन अचूक व नेमके होण्यासाठी समर्पक मापन साधनाची निवड आपण या वैज्ञानिक पद्धतीत करत असतो व उपयोग करणे आवश्यक असते. ही मापन साधने अचूक, सार्थक व विश्वसनीय असावी लागतात, तरच ती वैज्ञानिक पद्धतीत उपयोग करण्यास पात्र असतात. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य सांगता येईल अनुभव व परिणामाचा अर्थ लावणे. वैज्ञानिक पद्धतीत अनुभव व परिणामाचा अर्थ लावायचा असेल तर तर्कसंगत विचार प्रक्रियेचा वापर करावा लागतो. आधार सामग्री ही पर्याप्त प्रमाणात संकलित करावी लागते. अचूक सांख्यिकी तंत्राची अंमलबजावणी करावी लागते. तसेच निष्कर्षाच्या मर्यादांचे जाणीवपूर्वक व स्पष्ट निवेदन करावे लागते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे पूर्वग्रहरहित प्रक्रिया. वैज्ञानिक पद्धतीत अनुमान काढणे गरजेचे असते. हे अनुमान काढताना व्यक्तीच्या मनात कोणताही पूर्वग्रह नसणे अपेक्षित असते. समजा एखादे विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने काही खोड केली तर ती खोड तेव्हा किंवा एखादी गुन्हा केला तर तो गुन्हा तिथे सोडून त्याचं पुन्हा जे आपण त्यांना जे निरीक्षण करणार आहे तो गुन्हा लक्षात ठेवून न करता, म्हणजे पूर्वग्रह त्याच्याविषयी कसलाही न ठेवता नवीनपणाने त्यांना आपण पूर्वग्रह न ठेवता अपेक्षित तो जो बदल आहे तो स्वीकारला पाहिजे. पहिला विद्यार्थी असा होता म्हणजे तो आता असाच आहे का नाही आहे, तो पूर्वग्रह झाला. तो पूर्वी होता तो आता असाच असणार आहे का नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या वैयक्तिक धारणा, मत, विचार यांना अनुमानापासून अलिप्त ठेवावे लागते. स्वतःच्या हितसंबंधांना वैज्ञानिक पद्धतीत अजिबात स्थान नाही आहे. त्यानंतरचं बघा ज्ञाननिर्मिती. ज्ञाननिर्मिती म्हणजे काय आणि त्याचा अर्थ पाहू. मानव हा संवेदनशील प्राणी आहे. मानव दैनंदिन जीवनात आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत वैविध्यपूर्ण संवेदना प्राप्त करत असतो. त्या संवेदनांना प्रतिसादही देत असतो. ज्ञान ही अशी बाब आहे ज्यासाठी संवेदना, आकलन, विश्वास, तर्कशक्ती, उपाययोजना क्षमता अशा विविध घटकांच्या मदतीने प्राप्त होत असते. म्हणजे ज्ञानासाठी संवेदना व अनुभव याची गरज असते. ज्ञानासाठी कशाची गरज असते? संवेदना आणि अनुभव. संवेदना झाली तर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येईल आणि त्या अनुभवातून तुमची ज्ञाननिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या निर्मितीचा प्रथम घटक म्हणजे सामग्री. लक्षात असू द्या, आपल्यासमोर सामग्री असेल तरच आपल्याला त्या गोष्टीची संवेदना होते आणि त्या संवेदनेतून आपण अनुभव घेत असतो, बरोबर, आणि त्या अनुभवातून आपण ज्ञान घेत असतो. त्यामुळं प्रथम घटक कुठला आहे? सामग्री हा असतो. सामग्रीतून माहिती निर्माण होते व माहितीच्या प्रक्रियेतून ज्ञान निर्माण होते व ज्ञानातून शहाणपण निर्माण होत असते. म्हणजे सामग्रीतून काय होतं? माहिती निर्माण होते, बरोबर आहे, माहिती निर्माण होते, हा झाला दुसरा घटक. आणि माहिती प्रक्रियेतून काय निर्माण होतं? ज्ञान निर्माण होतं, हा झाला तिसरा घटक. आणि ज्ञानातून काय निर्माण होतं? शहाणपण निर्माण होतं, म्हणून हा झाला चौथा. पहिला आहे सामग्री, दुसरा आहे माहिती, तिसरा आहे माहिती निर्माण होणे, तिसरा आहे ज्ञान आणि चौथा आहे शहाणपण, असं लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे ज्ञान निर्मितीचे काही घटक आहेत, जसं की विचारांची सक्रियता, ज्ञानरचना, संप्रेषण आणि ज्ञान पुनर्रचना. तर यात बघा विचाराची सक्रियता हा पाहू. प्रत्येक व्यक्ती जीवनात वैविध्यपूर्ण अनुभव घेत असतो. व्यक्ती अनुभवातून व संपादित माहिती यातून स्वतःची ज्ञानरचना तयार करतो. त्याची ती ज्ञानरचना म्हणजे त्याचे काय असतात? विचार असतात. व्यक्तीचे विचार हे त्याच्या मनामध्ये अमूर्त स्वरूपात संचयित असतात. ते विचार इतरांपर्यंत पोहोचण्याचे असतील किंवा इतरांना कळण्यासाठी विचारांची व्यक्तता महत्त्वाची असते. याला विचाराची सक्रियता असे म्हणतात. उदाहरणात सांगायचं झालं तुम्हाला तर विविध आपल्या सभोवताली जे असणारे विविध घटक आहेत त्या घटकाबाबतीत व्यक्त आपण होत नाहीत, पण जर व्यक्त झालो तर आपल्याकडे असणारे ज्ञान व नवज्ञान यातून या निर्मितीकडे जात असतं. म्हणून ज्ञानातून नवं ज्ञान तुम्हाला प्राप्त होत असतं. त्यानंतर बघा ज्ञानरचना, संप्रेषण. यामध्ये काय आहे? एखाद्या व्यक्तीकडे असणारे अनुभव, माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची क्रिया म्हणजे ज्ञानरचना, संप्रेषण. संप्रेषण याचा अर्थ असंच आहे की माहिती एकाकडून दुसरीकडे पोहोचवणे. आज दैनंदिन जीवनात आपणास जितके व्यक्ती दिसतात तितके स्वतंत्र ज्ञानरचना असतात. जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तीमध्ये ज्ञानरचनेची देवाणघेवाण किंवा आंतरक्रिया होते तेव्हा नवनवीन ज्ञानरचना तयार होतात. ज्ञानरचना देवाणघेवाण करण्यासाठी चर्चा करणे, मते मांडणे, कल्पना मांडणे, वादविवाद करणे अशा माध्यमाचा वापर केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे ज्ञान पुनर्रचना. ज्ञान पुनर्रचना म्हणजे काय? ज्ञानरचना, संप्रेषणातून प्रत्येक व्यक्ती काही ना काही नवीन ज्ञान आत्मसात करत असतो.
त्याच वेळी जुन्या ज्ञान रचनेत बदलही करतो. मात्र हे करत असताना काय होतं, व्यक्तीने आपले कोणते नवे ज्ञान रचना स्वीकारत आहोत, कोणते बदल करत आहोत याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही जुनं ज्ञान तुमच्याकडे असताना नवीन ज्ञान तुम्ही प्राप्त करत असता तेव्हा त्यांचा सहसंबंध तुम्ही ओळखून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे कुठलं नवं ज्ञान तुम्ही प्राप्त करत आहोत याचंही उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. त्यानंतर बघा, स्थानिक ज्ञान म्हणजे काय. स्थानिक ज्ञान म्हणजे काय तर स्थानिक समाजातील व्यक्तीकडून परिस्थितीनुरूप व वेळेनुरूप जे ज्ञान विकसित होते व ही विकसनाची क्रिया सातत्याने चालू असते या स्थानिक ज्ञान असे म्हणतात. ते लक्षात असू द्या की स्थानिक ज्ञान कशाला म्हणतात की स्थानिक समाजातील व्यक्तीकडून परिस्थितीनुरूप वेळेनुरूप जे ज्ञान विकसित होते व विकसनाची क्रिया सातत्याने चालू असते या ज्ञानास आपण स्थानिक ज्ञान असं म्हणतात. स्थानिक ज्ञान हे खाली घटकाशी संबंधित आहे. जसं अनुभवावर आधारित ज्ञान, शेकडो वर्षापासून वापरात आहे पण क्वचित तपासले गेलेले ज्ञान, स्थानिक संस्कृती व वातावरणातून स्वीकारलेले ज्ञान आणि सामाजिक कार्यात संस्थेत व परस्पर संबंधात सखोलतेने रुजलेले ज्ञान, वैयक्तिक व सामाजिक दृष्ट्या आयोजलेले ज्ञान, स्थानिक स्तरावर गतिमान व परिवर्तनीय असणारे ज्ञान या सर्वांचा समावेश हा स्थानिक ज्ञानामध्ये होत असतो. आणि त्यातच स्थानिक ज्ञानाचे काही पैलू आहेत ते आपण पाहूया. जसं बघा, सामान्य ज्ञान. समाजातील बहुसंख्य व्यक्तीकडे जे ज्ञान असते त्यास आपण काय स्थानिक ज्ञान असे म्हणतात. उदाहरण, स्थानिक पातळीवरील मुख्य अन्न पदार्थ कोणते आहेत, पारंपरिक वेशभूषा काय आहे, अशा स्वरूपाचे ज्ञान सर्वांकडे असते त्यालाच आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. तर सामायिक ज्ञान म्हणजे काय तर समाजातील काही व्यक्ती हे दैनंदिन व्यवहारातील काही कार्य करतात परंतु हे कार्य सर्व व्यक्ती करत नाही. जे कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये या ज्ञानाची देवाणघेवाण होते म्हणून याला सामायिक स्थानिक ज्ञान असं म्हणतात. उदाहरणार्थ, पशुधन वाढवण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे पशुधन वाढवण्यासोबतच पशुसंवर्धनाचे हे मूलभूत ज्ञान असते त्यालाच आपण सामायिक ज्ञान असं म्हणतो. त्यानंतरचा मुद्दा आहे विशेष ज्ञान. विशेष ज्ञानामध्ये कोणत्या ज्ञानाचा समावेश होतो तर समाजातील काही व्यक्तींनी विशेष घटकासंदर्भात विशेष प्रशिक्षण किंवा अंतर्वासिता पूर्ण केलेली असते. एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग घेतलेली असते आणि आणखी काय अंतर्वासिता पूर्ण केलेली असते. यातून जे ज्ञान प्राप्त होतं त्याला आपण विशेष ज्ञान असं म्हणतो. स्थानिक पातळीवरील काही विशेष ज्ञान आत्मसात केलेले असतात. उदाहरणार्थ, घरामध्ये आयाचे जे कार्य करणाऱ्या महिला असतात त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेलं असतं की ते कशा प्रकारे ते कार्य करू शकतात. त्याचप्रमाणे रोग निदान करणारे काही व्यक्ती असतात त्यांना पण अनुभव असतो. आणि लोहार हे यांचं जे ज्ञान असतं ते कसं असतं, विशेष ज्ञान असतं. त्यानंतर बघा, स्थानिक कामाचे महत्त्व खालील प्रमुख क्षेत्रानुसार स्पष्ट होते. जसं शेती, बी बियाणे, मशागत, शेतीकार्य हे झालं स्थानिक ज्ञान. पशुसंवर्धन, पारंपरिक पशुवैद्यकीय औषधे हे सगळं विशेष ज्ञान आहेत. विशेष एक प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्राप्त केलेले ते ज्ञान आहे. नैसर्गिक स्रोतांचा वापर व व्यवस्थापन, आरोग्य काळजी आणि सामाजिक विकास. त्यानंतर बघा, सार्वत्रिक ज्ञान. सार्वत्रिक ज्ञान म्हणजे काय, सार्वत्रिक ज्ञान याला जागतिक ज्ञान असेही म्हणतात. लक्षात असू द्या, सार्वत्रिक ज्ञानाला जागतिक ज्ञान असेही म्हणतात. जसं की स्थानिक ज्ञानापेक्षा जागतिक ज्ञानाची व्याप्ती अधिक असते. स्थानिक ज्ञानामध्ये असणाऱ्या मर्यादा दूर करून अधिक व्यापक व समृद्ध ज्ञान म्हणून सार्वत्रिक ज्ञानाकडे पाहिले जाते. तर सार्वत्रिक ज्ञान हे खाली घटकाशी संबंधित असते. जसं तथ्यावर आधारित पडताळा घेऊन वापरण्यात आलेले ज्ञान, सर्वत्र किंवा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त ज्ञान, जागतिक संस्कृती व वारशाने स्वीकारलेले वारसा आहे तर वारशाने स्वीकारलेले ज्ञान आणि जागतिक स्तरावर गतिमान व परिवर्तनीय असलेले ज्ञान यांना आपण सार्वत्रिक ज्ञान असं म्हणतो. सार्वत्रिक ज्ञानामध्ये जागतिक स्तरावर मान्य करण्यात आलेली मूल्ये असतात, आदर्श, संस्कार यांचाही समावेश असतो. म्हणजे तुम्ही जे जागतिक किंवा सार्वत्रिक ज्ञान प्राप्त करत असतात त्यात काही मूल्ये असतात, त्यांची मूल्य दिलेली असतात, काही आदर्श घालून दिलेले असतात, काही संस्कार असतात. या सर्वांचा समावेश सार्वत्रिक ज्ञानामध्ये किंवा जागतिक ज्ञानामध्ये असतो. मानवी जीवन सुकर व समृद्ध होण्यासाठी आवश्यक मूल्य ही जगमान्य असतात. यासही आपण सार्वत्रिक ज्ञान असं म्हणतो. म्हणजे सार्वत्रिक ज्ञान काय, स्थानिक ज्ञान काय, या सर्व विषय माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहिली. बाकी पण आपण राहिलेले ज्ञानाचे प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये. सैद्धांतिक आणि
प्रात्यक्षिक ज्ञान हे दोन ज्ञानाचे प्रकार तुम्हाला सांगता येतील. सैद्धांतिक ज्ञान म्हणजे काय याची सविस्तर माहिती बघू. सैद्धांतिक ज्ञान हे एक प्रकारचे पुस्तकी ज्ञान असते. सैद्धांतिक ज्ञान म्हणजे एखाद्या विषयातील तत्वे व कल्पनांचा विचार करणे होय. सैद्धांतिक ज्ञान हे विविध प्रकारची माहिती प्राप्त करण्यास, आकलन करण्यास मदत करत असते. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, सैद्धांतिक ज्ञान म्हणजे काय, पुस्तकी ज्ञान. मग पुस्तकामध्ये काय असतात, तत्व असतात, काही कल्पनांचा विचार केल्या, कल्पना दिलेल्या असतात आणि त्याच्यावर आधारित पाठ असतात. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर बघा, सैद्धांतिक ज्ञानाचे काही घटक आहेत, तर ते घटक कोणते, ह्या घटकाला अनुसरून तुम्ही लिहू शकता. अवबोधात्मक ज्ञान, त्याचप्रमाणे तथ्यात्मक ज्ञान. सैद्धांतिक ज्ञानात किंवा बोधात्मक ज्ञान हे एखादी बाब काय आहे याची जाणीव करून देते, तर तथ्यात्मक ज्ञान हे सत्याची पुष्टी करते. हे दोन्ही ज्ञानाच्या आधारे सैद्धांतिक ज्ञान निर्माण होत असते. त्यानंतर बघा, तथ्यात्मक ज्ञानासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते, म्हणून ज्ञानाचा खालील क्रम सांगितला जातो. अवबोधात्मक ज्ञानानंतर येतो तो तथ्यात्मक ज्ञान आणि तथ्यात्मक ज्ञानानंतर येतो तो सैद्धांतिक ज्ञान, असा ज्ञानाचा क्रम आहे. लक्षात असू द्या, पहिला आहे अवबोधात्मक ज्ञान, त्यानंतर तथ्यात्मक ज्ञान आणि तिसरा आहे सैद्धांतिक ज्ञान. त्यानंतर बघा, प्रात्यक्षिक ज्ञान. प्रात्यक्षिक ज्ञान म्हणजे काय, तर त्याची सविस्तर माहिती घेऊया. प्रात्यक्षिक ज्ञान हे ज्ञानाचे आणखी एक रूप आहे. एखाद्या विशिष्ट कौशल्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञान होय. एवढं लक्षात असू द्या, विशिष्ट कौशल्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञान होय. प्रात्यक्षिक ज्ञान म्हणजे सैद्धांतिक ज्ञानाच्या आधारे एखादी कौशल्य आत्मसात करण्यासाठी आत्मसात केलेले ज्ञान. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीला एखादे वाद्य वाजवायला शिकायचे आहे. प्रथमतः त्या व्यक्तीला जे वाद्य वाजवायला शिकायचे आहे त्याची सैद्धांतिक ज्ञान करून घ्यावे लागेल आणि त्यामध्ये त्या वाद्याची रचना, घटक, त्यांचे कार्य होय, वाद्याची ओळख करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष ते वाद्य कार्य कसे करते याचे ज्ञान घेणे, किंबहुना एखाद्या व्यक्तीचे वाद्य कसे वाजवते याचे निरीक्षण करणे, शेवटी ते वाद्य स्वतःच्या वाजवण्याचा अनुभव घेणे, या सर्व टप्प्यातून प्रात्यक्षिक ज्ञान मिळवले जाते. म्हणून प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये खाली 3 पायऱ्या सांगितल्या जातात. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की सैद्धांतिक ज्ञानामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, फक्त माहिती, तत्व दिलेले असतात. ते माहितीचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. पण प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये काय असतं, त्या माहितीचा वापर करून स्वतः त्यात अनुभव घ्यायचा असतो. आता वाद्य वाजवताना सैद्धांतिक माहिती काय आहे, ते वाद्य वाजवताना तुम्हाला कशा प्रकारे वाजवलं पाहिजे किंवा कुठल्या बोटांचा वापर केला पाहिजे, कुठले बोट वाजवल्यावर किंवा लावल्यावर ते आवाज कसा येणार, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सैद्धांतिक ज्ञानामध्ये होते. पण त्याचा वापर करून तुम्ही त्याचा वाजवण्याचा अनुभव घेता किंवा एखादा वाजवता हे त्याचं निरीक्षण करता, त्याला आपण कोणतं म्हणतो, प्रात्यक्षिक ज्ञान असं म्हणतो. त्यानंतर बघा, या प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये काही पायऱ्या आहेत. तर पहिलं आहे सैद्धांतिक ज्ञान, त्यानंतर तथ्यात्मक ज्ञान आणि अनुभवात्मक ज्ञान, असे प्रात्यक्षिक ज्ञानाच्या 3 पायऱ्या तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर बघा, संदर्भीय व पुस्तकी ज्ञान याविषयी माहिती आपण पाहूया. संदर्भीय ज्ञान म्हणजे काय, संदर्भीय ज्ञान हे ज्ञानाचे कृतीतून किंवा प्रात्यक्षिकातून उपयोजन करण्यासाठी उपयुक्त असते. संदर्भीय ज्ञान हे एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे संपूर्ण विचार करते व त्याची पार्श्वभूमी समजून घेण्याच्या परिस्थितीतील विविध घटकांचा विचार करते. म्हणून संदर्भीय ज्ञानाची खालील व्याख्या सांगितली आहे. बघा, व्याख्या काय आहे, संदर्भीय ज्ञानामध्ये एखाद्या परिस्थितीचे एकत्रित आकलन करून व संदर्भ ज्ञान संपादन करून निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजे संदर्भीय ज्ञान होय. त्यानंतर बघा, पुस्तकी ज्ञान. पुस्तकी ज्ञान म्हणजे काय, पुस्तकी ज्ञान हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. मजकूर, आशय समजून घेणे हा प्रयत्न पुस्तकी ज्ञानात असतो. पुस्तकी ज्ञान हे विविध प्रकारची माहिती क्रमबद्धरित्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतं. पुस्तकी ज्ञान हे शारीरिक, मानसिक क्षमतांसाठी व मानसशास्त्रीय गरजांसाठी उपयोगात आणले जाते. पुस्तकी ज्ञान हे खालील बाबीसाठी महत्त्वाचे असते. पुस्तकी ज्ञान कशासाठी महत्त्वाचं आहे, तुमचं जे तार्किक व स्पष्ट ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पुस्तकीय ज्ञानाची गरज आहे. त्याचप्रमाणे
तुम्हाला एखाद्या विषयासंबंधित ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला ते पुस्तकी ज्ञान उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे अचूक ज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला पुस्तकीय ज्ञान हवे. पुस्तकी ज्ञान कसं असतं, अचूक ज्ञान प्राप्त देतं तुम्हाला. एखाद्या आशयाला आधार पुरवण्यासाठी तुम्हाला पुस्तकीय ज्ञानाची गरज असते. ज्ञानाचा विश्वसनीय स्रोत म्हणजे पुस्तकीय ज्ञान. प्रत्येक आशयाला योग्य स्थान मिळवण्यासाठी पुस्तकीय ज्ञानाची गरज असते. त्यानंतर बघा शालेय व शाळाबाह्य ज्ञान. यामध्ये शालेय ज्ञान म्हणजे काय बघू. शालेय ज्ञान हे औपचारिक शिक्षणातून दिले जाते. लक्षात असू द्या, शालेय ज्ञान हे औपचारिक शिक्षणातून दिले जाते. औपचारिक शिक्षणातील शिक्षण पुरविणाऱ्या विविध माध्यमातून प्रमुख माध्यम म्हणजे शाळा होय. तुम्हाला शालेय ज्ञान कोण देतं? शाळा. या शाळेतून विद्यार्थ्यापर्यंत जे ज्ञान दिले जाते त्या शालेय ज्ञान असं म्हणतात. शाळेत जे ज्ञान दिलं जातं त्याला तुम्ही शालेय ज्ञान असं म्हणतात. शालेय विविध स्तरावर अंमलबजावणी केलेल्या अभ्यासक्रमातील विविध विषय, प्रात्यक्षिके, उपक्रम, अनुभव, अध्ययन, अध्यापन प्रक्रियेद्वारे दिले जाणारे ज्ञान होय. शालेय ज्ञानामध्ये प्रात्यक्षिकांचा, उपक्रमांचा, अनुभवांचा किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा उपयोग करून तुम्हाला ते शालेय ज्ञान पोहोचवलं जातं. त्याचप्रमाणे शालेय ज्ञानात सुप्त अभ्यासक्रमाचाही समावेश असतो. म्हणून शालेय वातावरण व संस्कार हे देखील शालेय ज्ञानाचे घटक असतात. त्यानंतर बघा शालेय ज्ञानप्राप्तीचे घटक कोणकोणते आहेत तर ते तुम्हाला सांगता येतील. तर पहिला आहे शिक्षक, दुसरा पाठ्यपुस्तकं म्हणजे शिक्षक पण तुम्हाला शालेय ज्ञान देतात, पाठ्यपुस्तके देतात, शालेय वातावरण पण तुम्हाला शिकवतं किंवा ज्ञान देतं, प्रात्यक्षिक कार्य पण तुम्हाला शालेय ज्ञान देतं, शालेय संस्कृती तुम्हाला शालेय ज्ञान देतं, उपक्रम व कार्यक्रम तुम्हाला शालेय ज्ञान देतं आणि सहकारी व्यक्तीसुद्धा तुम्हाला शालेय ज्ञान देत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की विद्यार्थीही शालेय ज्ञान देतात किंवा त्याचा एक घटक असतात. शालेय अध्ययन स्रोतातून तुम्हाला शालेय ज्ञान प्राप्त होतं. आणि शाळाबाह्य ज्ञान म्हणजे काय तर जसे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शालेय ज्ञानात महत्त्वाचे असते तसेच ज्ञान असते तसे शाळाबाह्य ज्ञानासही महत्त्व असते. व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासात शालेय अनुभव सोबत ज्ञानाचा व अनुभवाचा समावेश असतो. म्हणून शाळाबाह्य ज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विकासासाठी चौकटी बाहेर जाऊन जे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्या शाळाबाह्य ज्ञान असं म्हणतात. म्हणजे बघा, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत किंवा एखादा उद्योग करायचा असेल, तुम्हाला त्याचं ज्ञान शाळेत मिळणार आहे का? नाही आहे. एखादा उद्योग करायचा आहे, तो उद्योग कोणी केलेला आहे त्याची माहिती काढायची असेल तुम्हाला ते शाळाबाह्य ज्ञानातूनच मिळवता येईल. शाळाबाह्य ज्ञानाचे काही घटक आहेत. तर पहिला आहे तज्ज्ञ व्यक्ती, ज्याने तो व्यवसाय केलेला आहे किंवा त्या ज्ञानाविषयी माहिती आहे त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. जसं कुटुंबातून, समाजातून, ज्ञानस्थळे, परिसर, अध्ययन माध्यमे हे शाळाबाह्य घटक आहेत जे तुम्हाला शाळाबाह्य ज्ञान. अभ्यासक्रम आराखड्याची संकल्पना काय आहे हे प्रथम आपण जाणून घेऊया. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी जे ध्येय, धोरणे, उद्दिष्टे समोर ठेवलेली असतात आणि त्या ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टाला समोर ठेवून एक नियोजनबद्ध असा आराखडा किंवा प्लॅन तयार केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? अभ्यासक्रम आराखडा असं म्हणतो. त्यासाठी काय असतं, एक विशिष्ट अशी नियोजनाने तयार करावी लागते. ज्यामध्ये काय असतं, विविध अभ्यासक्रमाच्या स्तरानुसार, क्षेत्रानुसार व तपशीलवार रचना तयार करणे यामध्ये गरजेचं असतं. त्याचप्रमाणे ज्याद्वारे ही शैक्षणिक प्रक्रिया प्रणाली कृती, उपक्रमशीलता त्यांचे ध्येयाकडे विविध उद्दिष्टाच्या साधनरूपी मदतीने वाटचाल करण्यास खूप महत्त्वाची ठरतात. त्यासाठी काय करायचं आहे, शिक्षण प्रक्रियेमध्ये जे ध्येयाधिष्ठित मार्गक्रम होण्यासाठी किंवा तुम्ही जे ध्येय ठरवलेले आहेत त्या ध्येयाच्या दृष्टीने अभ्यासक्रम एक साधन आहे याचा विचार करून एक साचा तयार करून तुम्हाला विशिष्ट उद्दिष्टानुरूप अशी मांडणी या अभ्यासक्रम आराखड्यात करायची आहे. त्यामध्ये बघा, खालील माध्यमाची रचना व मांडणी रूपाने खूप उपयोगी आहे. तर तुम्हाला हा आराखडा करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून त्यांना त्यात सामावून घेऊन तुम्हाला तो आराखडा तयार करायचा आहे. तर त्यात आहे प्रथम असणारे किंवा महत्त्वाचे असणारे विद्यार्थी,
त्याचप्रमाणे शाळेतील जे शिक्षक, शाळा, अभ्यासक्रम, उपक्रमशीलता आणि समाज या सर्वांचा विचार करून आपल्याला अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा असतो. यांच्या सहाय्याने अभ्यासक्रम आराखडे तयार होतात. त्यातून आपल्याला विद्यार्थ्याच्या माध्यमातून अभ्यासक्रम आराखडा तयार झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, समाजाचा काय करायचा, सर्वांगीण विकास करायचा. त्याचप्रमाणे विद्यार्थी सुसंस्कृत व संस्कारक्षम बनवणे, नैतिक आणि सामाजिक मूल्यांची रुजवणूक, सर्वांना सोयीसुविधा संरक्षण देणे, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता सहजपणे करण्यास योजना राबवणे आणि अध्ययन अध्यापनाची अनुभूती सिद्धीस नेणे, या सर्व गोष्टी त्यातून तुम्हाला साध्य करायच्या आहेत. त्यानंतर बघा, अभ्यासक्रम आराखड्यात पायाभूत घटकानुसार काही बदलांचा विचार केला जातो आणि अभ्यासक्रम आराखड्यात जे बदल होतात ते कशाच्या सहाय्याने केले जातात, तर ते NCERTच्या सहाय्याने ते आराखडे तयार केले जातात आणि त्यामध्ये बदलही केले जातात. यासाठी खालील घटकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासक्रम आराखडे विचारात घ्यायचे आहेत. तर बघा, विविध स्तरावर जे सत्रे किंवा परिसंवाद किंवा जनतेची मते व विविध दस्तऐवज असतात त्या सर्वांचा विचार करून आपल्याला अभ्यासक्रम आराखडे तयार करायचे असतात. अनेक शिक्षणाच्या बाबतीत अनेक समित्या स्थापन झालेल्या असतात. त्या प्रत्येक समितीची शिफारस लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यासक्रम आराखडे तयार करायचे असतात. त्याचप्रमाणे अनौपचारिक शिक्षणाचा संबंध आपल्याला औपचारिक शिक्षणात जोडणे आणि विविध अध्यापन अनुभव, अध्ययन प्रक्रिया जाणणे या सगळ्यांचा विचार करून अभ्यासक्रम आराखडे तयार करायचे. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार तुम्हाला करायचा आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही धोरणाला त्यामध्ये प्राधान्य द्यायचं आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करणे सुद्धा गरजेचं आहे. सामाजिक सर्व क्षेत्रातील संदर्भ अभ्यासक्रमात आणले गेले पाहिजेत. यासाठी तुम्हाला सर्व क्षेत्राचा आणि सामाजिक क्षेत्राचा विचार करून तुम्हाला अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा आहे. थोडक्यात सांगायचं तर अभ्यासक्रम आराखड्यात काय असतं, जे शैक्षणिक स्तर असतात, वर्ग असतात, शाळा असतात इत्यादीच्या सहाय्याने ज्या विविध योजना किंवा उपक्रमशीलता किंवा काही धोरणं असतात, काही शिफारशी असतात, प्रतिक्रिया यांचा सूक्ष्म विचार करून तुम्हाला शालेय स्तरावर जागतिक वाटचालीनुसार योग्य ती रचना आणि स्वरूप आकार मांडणी केली जाते व त्याचा समावेश विविध स्तर, इयत्ता, विद्याशाखा यामध्ये समाविष्ट केला जातो. म्हणजे विविध जी धोरणं आणि शिफारशी असतात यांचा विचार करून तुम्हाला स्तरानुसार अभ्यासक्रम आराखडा तयार केला जातो. अभ्यासक्रमाच्या आराखड्याची विविध स्तरानुसार किंवा विद्याशाखानुसार गरज काय आहे हे तुम्हाला सांगता येईल. म्हणजे अभ्यासक्रम आराखड्याची गरज कशासाठी पडली तर थोडक्यात सांगायचं तर शिक्षण हे मानवी हक्कासाठी आहे, बरोबर. मूल्य शिक्षणाची रुजवणुकीसाठी सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम आराखड्याची गरज आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची खास तरतुदीसाठी तुम्हाला अभ्यासक्रम आराखड्याची गरज आहे. जीवन कौशल्यातून व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, त्याचप्रमाणे आजीवन शिकण्याच्या क्षमता वृद्धिगत करण्यासाठी, अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापनासाठी आणि अभ्यासक्रम ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार करण्यासाठी, समाज व शाळा यांचा समावेशनासाठी, संख्याचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणासाठी, पाठ्यक्रमात विविध उपक्रमशीलता राबविण्यासाठी, परीक्षा तंत्रे, परीक्षा मूल्यमापन यांच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम आराखड्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरानुसार किंवा अभ्यासक्रमाची धोरणात्मक मांडणीसाठी, विविध विषयाच्या एकजुटीकरणासाठी, सामाजिक गतिशीलता प्रभावित करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनाची सांगड घालण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम आराखडा तयार करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता अभ्यासक्रम आराखडा कशासाठी गरजेचा आहे हे पाहिलं, पण जे अभ्यासक्रम आराखडे तयार झाले त्याविषयी माहिती आपण घेऊया. तुम्हाला माहिती आहे, वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक प्रकारच्या शिक्षण प्रणाली किंवा मंडळे, कमिशन, धोरणे, आयोग या प्रक्रियेमध्ये समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थी, शाळा, शिक्षक व समाज या माध्यमातून विविध संकल्पना मांडल्या गेल्या. पण या विविध योजना आखल्या, शिक्षणाची उद्दिष्टे, धोरणे यांची अंमलबजावणी केली
शिक्षणाच्या स्तरानुसार अभ्यासक्रम तयार केले, त्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही इयत्तानुसार पाठ्यक्रम तयार केले. ह्या सर्व घटना घडत आल्या. पण जे वेगवेगळे अभ्यासक्रमाचे आराखडे निर्माण झाले त्यामध्ये जी शिक्षणाची सर्वसाधारण सामान्य उद्दिष्ट सांगितली आहेत ती कोणती आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे. तर ते सामान्य उद्दिष्ट आहेत ते म्हणजे हा आहे तो महत्त्वाचा विषय म्हणजे 1986च्या ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला. असे 5 आराखडे तयार करण्यात आले. त्यातली महत्त्वाचा आराखडा म्हणजे 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. याविषयी माहिती आपण पाहूया. जसं की बघा यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ते पाहणार आहोत. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण, समाज आणि विकास. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक विकासाचे विहंगभावावलोकन. तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक पुनर्रचनाविषयक दृष्टिकोन. आणि चौथा मुद्दा आहे समीक्षणात्मक मूल्यमापन. या 4 मुद्द्याच्या अहवालानुसारच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे मांडलेली आहेत. ते म्हणजे 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तर ती उद्दिष्टे आहेत व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे. परत 1986च्या धोरणाचं उद्दिष्ट आहे वैज्ञानिक दृष्टिकोन व लोकशाहीची जोपासना, भौतिक, सामाजिक, तांत्रिक व आर्थिक परिस्थितीची जाणीव निर्माण करणे आणि श्रमप्रतिष्ठासाठी तयार करणे, सर्व धर्म समभाव व सामाजिक न्याय अंगीकारणे, राष्ट्रीय भावना वाढीस लावणे, नैतिक मूल्यांची जोपासना करणे आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. ही सगळी उद्दिष्टे आपल्याला सांगता येईल 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची. त्यानंतर आपण 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे पाहिली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. तसेच आपण 1992चे जे सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं त्याविषयी माहिती पाहूया. यामध्ये काय सांगितलं आहे की सर्वत्र शिक्षणाचा प्रसार करणे ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधामध्ये जवाहरलाल रोजगार योजना राबवणे. लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो की जवाहर रोजगार योजना कोणत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राबवण्यात आली. तर तुम्हाला आलं पाहिजे उत्तर. ती राबवण्यात आली 1992च्या सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणे हे सुद्धा कशात सांगण्यात आले 1992च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. म्हणजेच तुम्ही ITIचा जास्त प्रमाणात वापर करावा. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठ स्थापन करून समृद्ध करणे, तंत्रनिकेतन, गुणवत्ता व विकास यास प्राधान्य आणि शिक्षणावर 6% खर्च करणे हे कोणी सांगितले 1992च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितले. जो महसूल आलेला आहे त्यातील 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे असं कोणी सांगितलं तर 1992च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ते सांगण्यात आलं. त्यानंतर बघा 2001चे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याविषयी माहिती पाहू. आधी पाहिली आपण 1986चं, परत 1992चं आणि आता आहे 2001चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की 21व्या शतकातील जे आव्हाने समोर आले त्या आव्हानाला धरून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण करण्यात आलं. यात नेमका उद्देश काय होता हे निर्माण करण्याचं किंवा तयार करण्याचं तर अग्रणी अभ्यासक्रम व मूल्यमापन संघटना या संकल्पनाचा समावेश या धोरणामध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक मूल्यांकनात दर्जेदार नियंत्रण करून एकजिनसीपणा निर्माण केला. विद्यार्थ्यांमध्ये कलेची गोडी वाढीस लावणे, प्राथमिक स्तरावर जीवन कौशल्याचा विकास साधणे, 10 गाभा घटक याबरोबरच कर्तव्य, अध्यापन क्षमता, मूल्यमापन, संकल्पना, चाचण्या इत्यादींचा समावेश या धोरणात करण्यात आला. आणि 10वीपर्यंत जे तुम्ही श्रेणीबद्ध किंवा आपण म्हणतो ग्रेड देण्यात आले ही सुद्धा योजना 2001च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राबवण्यात आली. म्हणजे 10वीपर्यंत तुम्हाला टक्केवारी न देता श्रेणीमध्ये अ, ब, क, ड अशा श्रेणीमध्ये तुमचं मूल्यांकन केलं जाईल. हे सुद्धा 2001च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगण्यात आलं. त्यानंतर बघा 2005चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याविषयी माहिती बघा. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे शिक्षणविषयक दृष्टिकोन. म्हणजे 2005च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असं सांगण्यात आलं की ओझ्याविना शिक्षण ही योजना या धोरणात राबविण्यात आली.
त्याचप्रमाणे सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्व धर्म समभाव नागरिक बनवणे, विद्यार्थी उपक्रमयुक्त सर्जनशील बनवणे, ज्ञानाची अंतरंग रचना तयार करणे, ज्ञानाचा आशय यामध्ये निरीक्षण, शोधन वर्ग, संशोधन, चिंतन इत्यादी गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम क्षेत्रामध्ये कौशल्याचा आधार व गाभा घटकांचा समावेश या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला किंवा आराखड्यात करण्यात आला. त्याचप्रमाणे क्षमता विकासासाठी मूर्त व अमूर्त संकल्पना हाताळणे हे सुद्धा याच धोरणात सांगण्यात आले. आणि पर्यावरण व विज्ञान जागृती अभ्यासक्रम व्यापक बनवले. उत्तम नागरिक बनवण्यासाठी इतिहासाची चिकित्सपणे अध्यापनात योजना व्हावी हे सुद्धा या आराखड्यात सांगण्यात आलं. आणि कला, कार्यानुभव, आरोग्य शिक्षण, शालेय वातावरण याविषयी निकोप अभ्यासक्रम योजिले गेले. अशा आहोत. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अभ्यासक्रमाचे महत्त्व काय आहे तर ते जाणूया. तर बघा, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्येय साध्य होण्यास आपल्याला काय होते, मदत होते. त्याचप्रमाणे व्यक्तीचे जीवन कौशल्याची वृद्धी होण्यासाठी मूल्यांची माहिती मिळते. अभ्यासक्रमामुळे शैक्षणिक अनुभव येतात. व्यक्तीच्या सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. सामाजिक अडसरांचे निर्मूलन होण्यास मदत होते. अध्यापनाचे स्वरूप सहज समजते. त्याचप्रमाणे बघा, अभ्यासक्रमामुळे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याच्या विविध कल्पनाची माहिती होण्यास मदत होते. आणि अभ्यासक्रमामुळे प्रत्यक्ष जीवनाचे दर्शन घडते. व्यक्तीच्या समाजाच्या गतिशीलतेस योग्य दिशादर्शक आणि मार्ग उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध अनेक विषयांचा एकमेकाशी समन्वय साधण्यास वाव मिळतो असं आहे. त्यानंतर बघा, पाठ्यक्रमाची काही गरज किंवा महत्त्व जाणून घेऊया. तर पाठ्यक्रम यामुळे काय शिकवायचे हे समजते. आता अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक जाणून घ्या. स्तरानुसार अभ्यासक्रम तयार केला जातो तर इयत्तेनुसार पाठ्यक्रम तयार केला जातो. एवढं लक्षात असू द्या. पाठ्यक्रमामुळे काय होतं, त्या इयत्तेत नेमकं तुम्हाला काय शिकवायचं हे समजतं. आणि अध्यापन पद्धती शिकवताना किंवा तो आशय शिकवताना तुम्हाला नेमकी कोणती अध्यापन पद्धती वापरायची आहे हे सहज स्पष्ट होते. त्याचप्रमाणे अध्यापनाची जे साधने आहेत, तुम्ही जे शैक्षणिक साधन वापरणार आहेत किंवा कोणती अध्यापन पद्धती वापरणार आहेत याचीही माहिती तुम्हाला पाठ्यक्रमामुळे होते. आणि त्याच्या अशी संबंधित असं साहित्य कोणतं वापरायचं याचीही माहिती तुम्हाला पाठ्यक्रमामुळेच समजते. पाठ्यक्रमातून उद्दिष्टाचा बोध होतो. जे इयत्ता असते त्या इयत्तेमध्ये काही उद्दिष्ट ठरवून दिलेले असतात. ते उद्दिष्टाचा बोध तुम्हाला पाठ्यक्रमामुळेच होतो. आणि त्याचप्रमाणे इयत्तानिहाय कार्याची माहिती सहजपणे लक्षात येते. पाठ्यक्रम यामुळे विद्यार्थ्याला पाठातील घटक, उपघटक, उपक्रम, कृती, स्वाध्याय यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यास मदत होते. बघा, पाठ्यक्रमामध्ये काही घटक असतात, त्यातच काही उपघटक, काही उपक्रम असतात, त्या घटकाशी संबंधित काही कृती असतात आणि त्या घटकाशी संबंधित काही स्वाध्याय असतात. याविषयी माहिती आपल्याला पाठ्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देता येते. त्याचप्रमाणे अध्यापकांना पाठ्यक्रम कसा पूर्ण करावा हे समजते आणि त्याचे नियोजन करणे सुलभ होते. म्हणजे काय, इयत्ता वाईज तुम्हाला जो टाइम टेबल तयार करण्यास मदत कोण करतं तर पाठ्यक्रम करतं. पाठ्यक्रम यातून अध्ययनाची दिशा मिळते. त्याचप्रमाणे पाठ्यक्रम यामुळे विविध विषयाचा सहसंबंध स्पष्ट होत असतो. शैक्षणिक उद्दिष्टे, जीवन कौशल्य, मूल्यांची प्रत्यक्षपणे अनुभूती होते. त्याचप्रमाणे व्यावहारिक ज्ञानाची प्रत्यक्षपणे पाठ्यक्रमात उदाहरणाच्या रूपाने विविध अनुभव, निरीक्षण, उपक्रम विविध रूपाने अनेक विषयातून माहिती घेण्यास मदत होते. त्यानंतर बघा, पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती आपण वरती पाहिली. आता पाहूया महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 याविषयी सविस्तर माहिती. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अभ्यासक्रमाचे आराखडे सांगितले होते. ते तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज आपण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 विषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, शिक्षक संघटना प्रतिनिधी, शिक्षक संघटना प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पत्रकार इत्यादीच्या प्रतिक्रिया व अपेक्षा जाणून घेऊन विविध कार्यशाळांचे आयोजन करून 12 ऑक्टोबर 2011 नुसार महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा यास मान्यता दिली.
मान्यता कधी देण्यात आली तर 12 ऑक्टोबर 2011च्या अभ्यासक्रमाला आराखड्याला या दिवशी मान्यता देण्यात आली. हा आराखडा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 व राज्यातील विविध घटकांची मते, आशा, आकांक्षा यांचे एकत्रित रूप आहे. जो महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 जो आहे तो काय आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 याचं एक सुधारित रूप आहे. त्यानंतर बघा, या आराखड्यात तातडीने लक्ष देण्याचे निकडीचे प्रश्न म्हणून पुढील बाबीचा उल्लेख केलेला आहे. नेमकं तुम्हाला या आराखड्यामधून कुठले प्रश्न सोडवायचे आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. तर याचा पहिला प्रश्न आहे, बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटिबद्धता, शिक्षणातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न, विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी खास तरतूद, भारतातील संविधानात्मक मूल्याचे शिक्षण, मानवी हक्कांचे शिक्षण, जीवन कौशल्य यातून व्यक्तिमत्व विकास, त्याचप्रमाणे अध्ययनातील माहितीचे ओझे कमी करणे, आजीवन शिकण्याच्या क्षमता वृद्धिंगत करणे, अभ्यासक्रमातील सामायिक व लवचिक भाग निश्चित करणे, अभ्यासक्रमाची गुणवत्ता, व्यावहारिकता याचे मूल्यमापन करणे, अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार आणि त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांच्या पारंपरिक स्वरूपात बदल करून पाठ्यसाहित्य संचांची निर्मिती करणे, अशा विविध निकडीचे प्रश्न इथे मांडण्यात आले. त्यानंतर बघा, या आराखड्यामध्ये शिक्षणाची सर्वसाधारण काही उद्दिष्ट दिलेली आहेत. ते उद्दिष्ट कोणती ते पाहणार आहोत. ते ही उद्दिष्ट आहे 1ली ते 12वी या इयत्तेपर्यंतची. त्यामध्ये बघा, पहिलं उद्दिष्ट आहे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे आणि मूल्य समजून घेण्यास तसेच वर्तनात बिंबवण्यास मदत करणे, 21व्या शतकातील विद्यार्थी व नागरिक या भूमिका पार पाडण्यासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे. तिसरं उद्दिष्ट आहे ज्ञानयुगातील माहितीचे स्रोत शोधणे, मिळालेल्या माहितीचे व्यवस्थापन करणे, सतत शिकत राहणे, यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांचा विकास करणे, हे एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे पर्यावरण संवर्धन, संरक्षण या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावरील उपाय करण्याच्या ज्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक त्या सवयीचा विकास करणे. त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनात जसे घर, समाज, शाळा येथे निर्माण होणारे जे मतभेद व संघर्ष असतात त्या सामंजस्याने सोडवण्याची वृत्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या बरोबरीने व्यवसाय शिक्षण देऊन जीवन जगण्यासाठी जी आवश्यक कौशल्य आहेत ती त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, हे एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, अभ्यासक्रमातील विषय योजनेसंदर्भात सर्वसामान्य शिफारशी खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, अभ्यासक्रमामधील काही विषय संदर्भात ज्या शिफारशी आहेत ती पहिली आहे, 1ली पासून मराठी, इंग्रजी भाषा अनिवार्य ठेवण्याबाबतचे सध्याचे धोरण चालू ठेवावे आहे. तसे त्याचप्रमाणे सर्व स्तरावरील अभ्यासक्रमात तसेच विविध विषयाच्या पाठ्यक्रमात कृषी विषयाला महत्त्वाचे स्थान द्यावे. शालेय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृतीप्रवण बनवण्यासाठी उत्पादक कामाला व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाला भरपूर वाव असावा. मूलभूत गरजाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता येईल अशा स्वरूपाची विषय योजना असावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या भावनिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर काही विषयाच्या माध्यमातून किशोरावस्था शिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे भाषा, इतिहास, कला इत्यादी विविध विषयाच्या पाठ्यक्रमात भारतीय कला व संस्कृतीची सांगड घालावी. इयत्ता 1ली, 2रीचा जो परिसराभ्यास किंवा कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाच्या पाठ्यक्रमाची जी भाषा आहे ती इंग्रजी व गणित या विषयाच्या पाठ्यक्रमाशी सांगड घालून पाठ्यपुस्तकात त्याची एकात्म मांडणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन घटकाला प्रत्येक स्तरावरील विविध विषयाच्या पाठ्यक्रमात कसं वयानुरूप स्थान देण्यात यावं. त्यानंतर बघा, सांगता येईल पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य निर्मितीबाबत काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत त्याच आराखड्यामध्ये 2010च्या. तर त्यात आहे पाठ्यपुस्तक निर्मितीच्या सध्याच्या व्यवस्था व प्रक्रिया कायम ठेवाव्यात. इयत्ता 1ली ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण पाठ्यपुस्तक मंडळाकडून म्हणजे बालभारतीकडूनच होईल. प्रचलित व्यवस्थेतील वैशिष्ट्ये कायम ठेवावीत. राज्याच्या सगळ्या भागातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात यावा जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकं तयार करतात. त्याचप्रमाणे चाचणी व समीक्षण कार्यशाळा भरवण्यात याव्या. त्याचप्रमाणे पाठ्यसाहित्य तयार करताना पाठ्यसाहित्याचा तांत्रिक दर्जा सुधारण्यासाठी तंत्राचा सहभाग घेण्याची कायमस्वरूपची व्यवस्था असावी.
प्राथमिक स्तरावरील जे पाठ्यसाहित्याची मांडणी आहे ती थेमॅटिक स्वरूपात करावी. पाठ्यपुस्तकांच्या पारंपरिक स्वरूपात जे बदल करून पाठ या साहित्य संचाची निर्मिती करण्यात यावी. पाठ्यसाहित्य संचातील साहित्य आवश्यक व पूरक अशा दोन्ही स्वरूपात असावे. पाठ्यसाहित्य संच वेबवर उपलब्ध करून द्यावा. तसेच इंटरॅक्टिव्ह मार्गदर्शक वेबसाईट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर बघा, अध्ययन प्रक्रिया संबंधित काही शिफारशी केलेल्या आहेत त्याच आराखड्यात. तर अध्ययन प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना विचारप्रवण व कृतीप्रवण बनवणारी व ज्ञानरचनावादी असणे आवश्यक आहे. अध्ययन प्रक्रियेत केवळ माहिती संकलन न घडता मिळालेल्या माहितीचा वापर करून समाजपूरक पुनर्मांडणी करण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करणे आवश्यक आहे. शिक्षकाची भूमिका केवळ माहिती पुरविणारा अशी न ठेवता अध्ययनास प्रेरक असावा, मार्गदर्शक असावा, शिक्षक दिशादर्शक असावा, कृती घडवून आणणारा किंवा योजक असावा अशी बनवणे गरजेचं आहे. विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी अध्ययन साहित्य, विद्यार्थी परिसर इत्यादी आंतरक्रियाचा अध्ययन प्रक्रियेत प्रभावीपणे वापर करावा. अध्ययन प्रक्रियेत सामूहिक प्रकल्प, सामूहिक सादरीकरणे, नाट्यीकरण, गटचर्चा, प्रदर्शन इत्यादी तंत्राचा वापर अनिवार्य. त्यातून विद्यार्थ्यांना अध्ययनाचे मार्ग प्रचलित किंवा परिचित व्हावेत. बुद्धिमंथन, समस्या निराकरण, शंका निरसन इत्यादी पद्धतीचा वापर अनिवार्य असावा. गटसाधन केंद्राच्या ठिकाणी 1ली ते 12वी साठी अद्ययावत संदर्भ ग्रंथालय असावे. अध्ययनात पूरक अशी सहज बदल करता येणारी वर्गरचना असावी आणि सर्व स्तरावर विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवावी. त्यानंतर आहे शिक्षक प्रशिक्षणासंबंधी काही शिफारशी आहेत. तर पहिली आहे, सेवापूर्ण प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि कल चाचणी आवश्यक ठेवावी. शालेय अभ्यास केंद्रातील बदलाची नोंद पदविका अभ्यासक्रमात घेण्याची व्यवस्था निर्माण करावी. प्रचलित अभ्यासक्रमातील बलस्थाने कायम ठेवावी. पदवी व पदविका अभ्यासक्रमात समावेशी शिक्षण, समुपदेशन आणि शांतता शिक्षण या बाबींनी पुरेसे महत्त्व देण्याची गरज आहे. त्यानंतर बघा, पदविका अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीच्या प्रभावी परीक्षणासाठी व्यवस्था निर्माण करावी. या अभ्यासक्रमाची कार्यवाही करणाऱ्या अध्यापक विद्यालयाच्या सक्षमतेचे नियमित मूल्यमापन व्हावे. पदवी स्तरावरील शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम विकासामध्ये शालेय स्तरावरील संबंधित संस्थांना प्रतिनिधित्व असावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम आराखडा 2010 मध्ये ज्या विविध घटका किंवा विषयाच्या बाबतीत शिफारशी मांडण्यात आल्या त्याविषयी माहिती आपण यामध्ये पाहिली. यामध्ये आपण विषयासंदर्भात किंवा पुस्तकासंदर्भात किंवा प्रशिक्षणासंदर्भात ज्या वेगवेगळ्या शिफारशी या आराखड्याने मांडलेल्या आहेत मला दोन्ही मिळून कंप्लीट देणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याविषयी माहिती पाहिजे आहे. तर यामध्ये काय सांगितलंय की भारतीय संविधानात जे वेगवेगळ्या कलमामध्ये केलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या राष्ट्रीय शिक्षण पद्धती म्हणजे कोठारी आयोग 1964, तुम्हाला माहित आहे 1964चा कोठारी आयोगाने जे सांगितलेले शिक्षण व राष्ट्र विकासाची संकल्पना आणि 1968 जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यानुसार 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 1968चे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कोठारी आयोग 1964च्या याच्या आधाराने तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वांसाठी शिक्षणाचा समान आकृतिबंध सुचवण्यात आलेला आहे. कशामध्ये? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये. आणि कोठारी आयोगाच्या जे 10+2+3 हा जो शिक्षणाचा आकृतिबंधाचा पुरस्कार केलेला होता. 10 म्हणजे बघा 10वी पर्यंत शिक्षण, पुन्हा 11वी 12वी आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही जे ग्रॅज्युएशन करतात ते असा जो आकृतिबंध होता त्या आकृतिबंध कुणी केलेला होता? तो केलता कोठारी आयोगाने. मात्र पहिल्या 10 वर्षाच्या ज्या शिक्षणाचं विभाजन केलेलं होतं कोठारी आयोगाने ते खालील प्रमाणे. जसं बघा,
प्राथमिक शिक्षण असावं 5 वर्षाचं, उच्च प्राथमिक शिक्षण असावं 3 वर्षाचं आणि माध्यमिक शिक्षण असावं 2 वर्षाचं. हे तिन्ही मिळून होतात 10 वर्ष. आणि ते 10 वर्षच म्हणजे हे 10वी पर्यंतचं शिक्षण. लक्षात असू द्या, प्राथमिक वर्षाचं शिक्षण 5 वर्षाचं म्हणजे 5वी पर्यंत, उच्च प्राथमिक 6वी 7वी 8वी आणि माध्यमिक 9वी 10वी असा आकृतिबंध कोठारी आयोगाने सुचवलेला होता. त्यानंतर बघा, एकूण शिक्षणाचा जो आकृतिबंध आहे तो 5+3+2+2+3 असा निश्चित करण्यात आलेला आहे. कधी? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. या धोरणानुसार संपूर्ण देशात समान राष्ट्रीय अभ्यासक्रम असेल. त्याचमध्ये गरजेनुसार लवचिकता ठेवता येईल, परंतु स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, घटनेतील राष्ट्रीयत्व, कायदेशीर तरतुदी यांचा अंतर्भाव आणि सांस्कृतिक वारसा, लोकशाही, सर्वधर्म समभाव, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे महत्त्व, सामाजिक एकता, छोटे कुटुंब आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे जे 10 गाभाभूत घटक आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन देऊन त्यांचा समावेश शिक्षणात करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जरी तुमची शिक्षण पद्धती लवचिक ठेवली तरी हे मूलभूत जे 10 गाभा घटक आहेत त्यांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे. त्यानंतर बघा, शिक्षणाची समान संधी व समानतेकरता शिक्षण हा सुद्धा एक उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा होता. यामध्ये बघा, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वर्गीकृत जाती जमाती, स्त्रिया, अल्पसंख्याक व अपंग यांना सामाजिक विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणाची समान संधी दिली जावी यावर भर देण्यात आला. कोणाकोणावर? जाती जमाती, स्त्रिया, अल्पसंख्याक आणि अपंग यांच्या शिक्षणावर भर देण्यात आला. या धोरणानुसार प्रमुख तत्व म्हणजे स्त्री पुरुष भेद दूर करून सर्व शैक्षणिक पातळ्यावर सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण व नागरी स्त्री पुरुषांना, वर्गीकृत जाती जमातींना इतर जनतेबरोबर आणणे असा निश्चित करण्यात आला. त्यानंतरचा बघा उद्देश, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ज्यांना आजपर्यंत समानता नाकारलेली होती त्यांच्या विशिष्ट गरजाकडे लक्ष देऊन शिक्षणाची समान संधी मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे. बघा, कोणाला शिक्षणाची समानता नाकारली होती ते घटक कोणते आहे? तर पहिली आहे ती म्हणजे स्त्रियांचे शिक्षण. त्याविषयी कोणकोणते कार्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आले ते पाहणार आहोत. बघा, स्त्रियांचे सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आजपर्यंत स्त्रियावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्त्रियांचे प्राथमिक शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले. स्त्रियांसाठी वेगळे अभ्यासक्रम, नोकऱ्यांची विशेष तरतूद तसेच तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये स्त्रियांना प्रवेश या बाबी या धोरणात सांगितलेले आहेत. तसेच धंदेवाईक शिक्षणातील स्त्री पुरुष हा भेद पूर्णपणे बाजूला सारून दोघांनाही समान संधी दिली जाईल असे व्यक्त करण्यात आलेले आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. त्यानंतर बघा, दुसरा घटक आहे जे शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत किंवा त्यांना समान संधी भेटलेली नाही तर ते आहेत अनुसूचित जाती. अनुसूचित जातीच्या लोकांना इतर सामान्य जनतेप्रमाणे प्रगती करता यावी म्हणून 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनुसूचित जातींना शिक्षणाची संधी दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी खालील प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यात आले बघा, तर 14 वर्षापर्यंतच्या जे मुलांना नेहमी शाळेत पाठवण्यासाठी कुटुंबांना काय करण्यात आलं? प्रोत्साहित करण्यात आलं. इयत्ता पहिलीच्या वर्गापासूनच त्यांना काय देण्यात आल्या? शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे स्थगिती व गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वर्गीकृत जातीतून शिक्षकांची भरती करण्यात आली. त्याचप्रमाणे नोकरी व रोजगार उपयोगी अभ्यासक्रम त्यांच्यासाठी राबवण्यात आले. वर्गीकृत जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुद्धा सोय करण्यात आली. असे विविध गोष्टी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनी केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, अनुसूचित जाती यामध्ये आदिवासी क्षेत्रात जे प्राथमिक शाळा उघडण्यास प्राधान्य दिले जाईल. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जे लोक राहतात किंवा मुलं असतात ते डोंगराळ भागातील असतात तर त्याच भागात शाळा स्थापन करण्याचं किंवा प्राथमिक शाळा उघडण्याचं प्राधान्य दिलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. त्याचप्रमाणे त्यांची बोलीभाषेतून अभ्यासक्रम व अध्ययन साहित्य निर्माण केले जाईल. तिसरा घटक आहे आदिवासी क्षेत्रात अध्यापन कार्य करण्यासाठी आदिवासी जमातीतून सुशिक्षित उदयोन्मुख तरुणांना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिले जाईल आणि वसतिगृह असलेल्या शाळा, आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात उघडल्या जातील. त्याचप्रमाणे आदिवासी विभागातील अंगणवाड्या, अनौपचारिक केंद्र, प्रौढ शिक्षण केंद्रांना अग्रक्रम
दिला जाईल. अनुसूचित जमातीच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या देताना तांत्रिक, व्यावसायिक व अर्धव्यावसायिक अभ्यासक्रमावर भर दिला जाईल. त्यानंतर बघा चौथा घटक आहे ते म्हणजे अल्पसंख्याकांचे शिक्षण. काही अल्पसंख्याक गटांना शिक्षणाच्या संधी प्राप्त न झाल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना घटनेनुसार शिक्षण प्राप्तीची संधी देण्यात येईल. समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा अशा घटकांच्या शैक्षणिक गरजाकडे अधिक लक्ष दिले जाईल. उदाहरणार्थ स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे किंवा उघडणे याच्याविषयीही अल्पसंख्याकांच्या शिक्षणामध्ये किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ही सवलत त्यांना दिलेली आहे. त्यानंतर बघा पाचवा घटक आहे अपंगाचे शिक्षण. अपंगाच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने काय केलं तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जे अपंग असलेले विद्यार्थी आहेत त्यांना सामान्यांच्या बरोबरीने शिक्षणाची संधी मिळण्यासाठी खालील उपायांची अंमलबजावणी करण्यात आली. बघा काय करण्यात आलं, जेथे शक्य असेल तिथे विकलांग व इतर अपंग मुलांचे शिक्षण इतर सर्वसामान्य मुलाबरोबरच होईल, म्हणजे कसं समावेशित शिक्षणासारखं. त्याचप्रमाणे ज्याच्या अपंगत्वाचे स्वरूप तीव्र आहे अशा मुलांसाठी शक्यतो जिल्ह्याच्या गावी वसतिगृहासहित विशेष प्रकारच्या शाळा उघडण्यात येतील. अपंगांना व्यावसायिक शिक्षण देण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात येईल आणि अपंग मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष करून प्राथमिक वर्गाच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना आखण्यात येईल. अशा विविध सुविधा अपंगासाठी सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेल्या आहेत. त्यानंतर बघा प्रौढ शिक्षण. प्रौढ शिक्षणासाठी काय काय केलं तर शिक्षणाच्या समान संधीपासून वंचित असणाऱ्या जे निरक्षर प्रौढांना शिक्षण दिले जाईल. समाजाला आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सतत कौशल्य वृद्धिगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना कौशल्य वृद्धिगत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि ज्याच्यासाठी हे करायचे त्यांचा सहभागही त्यात घेतला जाईल किंवा महत्त्वाचा आहे. प्रौढ शिक्षणाच्या नियोजनाची कशी केली, नियोजनामुळे काय होतं, गरिबी हटवणे, राष्ट्रीय एकात्मता साधणे, वातावरणातील समतोल राखणे, लोकांच्या सांस्कृतिक सर्जनशीलतेला अधिक बलशाली करणे आणि स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा स्वीकार करणे अशा राष्ट्रीय उद्दिष्टाची सांगड घालून प्रशिक्षणाची सुसंगत आखणी केली जाईल. हे जे सगळे राष्ट्रीय उद्दिष्ट आहेत त्यांचा विचार करूनच प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यातच काय केलं जाईल, प्रौढ आणि निरंतर शिक्षणाचा एक व्यापक कार्यक्रम तयार करून त्या कार्यक्रमाला विविध पद्धती व माध्यमाद्वारे कार्यान्वित केला जाईल. ज्याची योजना पुढील प्रमाणे असावे, म्हणजे कशा प्रकारे तो कार्यक्रम राबवला पाहिजे तर निरंतर शिक्षण केंद्राचे ग्रामीण विभागात काय केले पाहिजे, स्थापन केले पाहिजे. कामगार संघटना आणि कामगार विषयक जे शासकीय कार्यालय आहे त्यांच्या सहाय्याने कामगारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. माध्यमिकोत्तर शिक्षण संस्था स्थापन केली पाहिजे. त्याचप्रमाणे व्यापक प्रमाणावर पुस्तके, ग्रंथालय, वाचनालय यांची सुद्धा निर्मिती केली पाहिजे. त्यानंतर बघा शैक्षणिक धोरणाने विविध स्तरावर शिक्षणाची पुनर्रचना केली. ती खालीलप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार त्यांनी काय केलं, जे आपले जे स्तर आहे शिक्षणाचे त्या स्तरामध्ये त्यांनी बदल केले. ते कशा प्रकारे केले तर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये पूर्व प्राथमिक स्तरापासून शिक्षणाचा विचार केलेला आहे. या शिक्षणात क्रीडन पद्धतीद्वारे शिक्षण, औपचारिक शिक्षण यावरील भर कमी केला आणि बाल संगोपनगृह स्थापन करणे, कामगार करणाऱ्या स्त्रियांना शिशु संगोपनासाठी आधार देणे या बाबी त्यांनी काय केल्या समाविष्ट केलेल्या आहेत. तर प्राथमिक स्तर याच्यावर काय केलं, 14 वर्षापर्यंतचे जे सर्व मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जावे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे प्रयत्न केले जावेत. यामध्ये कृतीप्रधान शिक्षक विद्यार्थ्यांना सुरुवातीला परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण न करणे, म्हणजे विद्यार्थ्यांना सुरुवातीत नापास न करणे, गळती थांबविणे, शारीरिक शिक्षा न देणे, शाळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. प्राथमिक जे स्तर आहे त्यामध्ये त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरावर प्रत्येक शाळेत किमान 2 शिक्षक असावेत आणि त्यामध्ये एक शिक्षिका असावी आणि एक शिक्षक असावा, म्हणजे एक स्त्री शिक्षिकेचा त्याच्यामध्ये सहभाग असावा आणि मुलांच्या सोयीनुसार शाळेच्या वेळा आणि सुट्ट्या ठरवल्या जाव्यात. तसे शाळेतून जी गळती झालेली मुलं आहेत त्यांना औपचारिक शिक्षण दिले जावे. अशा विविध बाबी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावर सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा माध्यमिक स्तरावर काय बदल करण्यात आलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात माध्यमिक शिक्षणामध्येही बदल सुचवलेले आहेत. कोणकोणते तर या स्तरावरील शिक्षणात व्यावसायिक शिक्षण, प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी शाळा,
प्रयोग करण्याचे जे स्वातंत्र्य असलेले निवासी किंवा निःशुल्क शिक्षण या बाबींचा समावेश माध्यमिक स्तरावर करण्यात आला. त्याचप्रमाणे या स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र हे विषय सुद्धा शिकवले जावेत. त्यातून राष्ट्रीयतेची भावना आणि देशाचा इतिहास, मूल्य, घटनात्मक अधिकार, कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या व्यावसायिकतेतून देशाला आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करणे अपेक्षित आहे. या धोरणानुसार 1990 पर्यंत 10% बघा 1990 पर्यंत 10% आणि उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम 1995 नंतर 25% विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करतील व त्यांना विशेष प्रयत्न करून रोजगार मिळवून दिला जाईल. हे सुद्धा माध्यमिक स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सांगितलेले आहे. त्यानंतर बघा उच्च शिक्षणामध्ये काय बदल केले. जर दर्जेदार व स्वायत्त महाविद्यालय विकास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. उच्च शिक्षणात क्षमतेनुसार प्रवेश, सेवापूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षणाच्या सोयी सुविधा वाढ करणे, संशोधनासाठी भरीव साहित्य उपलब्ध करून देणे, मुक्त विद्यापीठाची स्थापना करणे आणि 1985 मध्ये जे स्थापन झालेले आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाला समृद्ध करणे व ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करणे इत्यादी बाबींचा समावेश उच्च शिक्षणाच्या स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केलेला दिसून येतो. त्यानंतर बघा शिक्षक प्रशिक्षणात आधुनिकता. शिक्षक प्रशिक्षणात काय बदल केले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तर पहा, शिक्षण पद्धतीचे उत्तम कार्यवाही होण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची गरज. हा बदल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? शिक्षकाची असल्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे तर अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे, नवीन उपक्रम राबविणे इत्यादी संधी शिक्षकांना दिल्या जाव्यात. यासाठी त्यांना काय प्रशिक्षणाचे व्यापक कार्यक्रम आखले जावेत. यासाठी चर्चासत्र, उद्बोधन वर्ग, अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवले पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या नेमणुका यांच्या संदर्भात अखिल भारतीय स्तरावर फेररचना केली जाईल व संपूर्ण देशात एका श्रेणीतील शिक्षकांना समान पगार दिला जाईल. त्याचप्रमाणे समान सेवा शर्ती व तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केली जाईल. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी एक विशिष्ट पद्धती तयार केली जाईल. आणि अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक संघटनांनी यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे असंही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाचा जो 6% आहे वाटा तो शिक्षणासाठी द्यावा असं सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 सुचवलेलं आहे. 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सूचित केल्याप्रमाणे शिक्षणातील गुंतवणूक ही राष्ट्रीय उत्पन्नाचा 6% असावी. या तत्वाचा या धोरणाने पाठपुरावा केलेला आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणातील खर्च ठरवून 8व्या पंचवार्षिक योजनेपासून बघा ठरवलं कधी 7व्या पंचवार्षिक योजनेत आणि त्यांची सुरुवात कधी झाली 8व्या पंचवार्षिक योजनेपासून 6% शिक्षणातील गुंतवणुकीचे ध्येय ठेवले जाईल. त्यानंतर बघा भविष्य काळात या जास्तीत जास्त वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि शिक्षणासाठी पुरेसे भांडवल गुंतवता आली नाही तर त्याचे दुष्परिणाम हे राष्ट्राला सहन करावे लागतील असा इशाराही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेला आपल्याला समजतो. त्यानंतर बघा प्रौढ शिक्षण व निरंतर शिक्षणावर भर. आता प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षणावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने कसा भर दिला ते पाहूया. जे शिक्षणाच्या समान संधीपासून वंचित राहिलेले आहे अशा निरक्षर प्रौढांच्या शिक्षणाचा विचार करणे गरजेचं आहे. 15 ते 35 वयोगटातील व्यक्तींची निरक्षरता दूर करण्यासाठी राष्ट्राने प्रतिज्ञा केली पाहिजे. या प्रशिक्षणातून केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकीय पक्ष व त्यांच्या संघटना, जनसंपर्क माध्यमे व शैक्षणिक संस्था या सर्वांनी साक्षरता प्रसाराचे कार्यक्रम आखले पाहिजेत व राबविले सुद्धा पाहिजेत. हा कार्यक्रम पुढील प्रमाणे असावा. तर कोणकोणते कार्यक्रम असावे तर निरंतर शिक्षणासाठी ग्रामीण भागात काय असावे केंद्राची सोय असावी. गरजा आणि आवडीनुसार आधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावे. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रफिती यासारख्या माध्यमाचा जनजागरण आणि समाज प्रशिक्षणासाठी काय केला पाहिजे उपयोग केला पाहिजे. आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाची सुद्धा त्यांनी आखणी करून त्याची कार्यवाही
केली पाहिजे. स्वयं अध्ययनात सहकार्य करणाऱ्या योजनांची आखणी सुद्धा केली पाहिजे. अशा प्रकारे आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 कशा प्रकारे राबवले. मेळ 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968च्या शैक्षणिक धोरणाचा पाठपुरावा तर केलेला आहे, पण त्याचबरोबर भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या गरजांचाही जाणीवपूर्वक विचार केलेला आपल्याला दिसतो 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात. त्याचप्रमाणे 21व्या शतकात जे सुरुवातीला भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या वर पोहोचेल व त्यानुसार आपण आपले शैक्षणिक कार्यक्रम असले पाहिजेत आणि मानव साधनसंपत्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने देशभर प्रयत्न केले पाहिजेत असे या धोरणात सांगितलेले आहेत. म्हणजेच या धोरणात भविष्यकाळातला विचार करूनच योग्य अशी कार्यवाही करण्याचा किंवा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे बघा, राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्याला 1986च्या धोरणाचं सांगता येईल. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशात उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीवरच अवलंबून असतो, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचा विनियोग कशा पद्धतीने केला जातोय हे महत्त्वाचे असते. साधनसंपत्ती ही प्रत्येक देशात किंवा राज्यात असते, पण त्या साधनसंपत्तीचा योग्य वापर आपण कशा प्रकारे करतो याच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, परंतु तिचा विनियोग योग्य पद्धतीने केला गेला नाही तर त्या साधनसंपत्तीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. योग्य विनियोगाची क्षमता ही शिक्षणच भावी नागरिकांमध्ये निर्माण करू शकते. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या देशात असलेल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आपली प्रगती साधायची असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ती राष्ट्रीय साधनसंपत्तीचा कसा योग्य वापर करायचा आहे हे शिकून घेतले पाहिजे. याचाही विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, समाजाभिमुख शिक्षण पद्धती हे एक सुद्धा वैशिष्ट्य तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं सांगता येईल. फक्त वर्गखोल्यामध्ये बसूनच शिक्षण देणे ही संकल्पना आज काल्यबाह्य होत आहे. विद्यार्थ्याचे समाजात मिसळून सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन अनुभव मिळवले पाहिजेत. फक्त चार भिंतीत शिकून आपण शिक्षण घेऊ शकत नाही, तर तुम्हाला त्यासाठी काय आहे, योग्य अनुभवाची गरज असते आणि घेतलेला अनुभव हा कधीच विसरत नसतो आणि त्यामध्ये जो निर्माण झालेले तुमचं ज्ञान आहे ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहत असतं. त्याचप्रमाणे समाजाच्या माध्यमातून मिळवलेले जे विविध अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समायोजन करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी समाजानेही योग्य ते सहकार्य देऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट समाजाच्या सहकार्याशिवाय पूर्ण करता येणार नाही. म्हणून आपली शिक्षण पद्धती ही समाजभिमुख झाली पाहिजे. जर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व प्रकारचा विकास जर तुम्हाला विद्यार्थ्याचा साधायचा असेल तर फक्त चार भिंतीत शिक्षण देऊन उपयोग नाही, तर तुम्ही तो विकास साधण्यासाठी समाजाची मदत घेऊनच तुम्ही तो त्यांचा विकास साधू शकता. यासाठी तुम्हाला कसं शिक्षण दिलं पाहिजे, समाजाभिमुख शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आरोग्य, शारीरिक शिक्षण, कार्य अनुभव आणि कला शिक्षण यावर अधिक भर. विद्यार्थ्याचे शिक्षण योग्य पद्धतीने व्हायचे असेल तर त्याचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. निरोगी शरीरातच आपण चांगला किंवा निरोगी शरीरातच शिक्षण चांगला वास करत असते. सुदृढ निरोगी नागरिक घडविण्यासाठी शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण दिले पाहिजे. तुम्हाला माहीत आहे, आता शिक्षणाच्या या अभ्यासक्रमामध्ये शारीरिक शिक्षण हा वेगळा असा अभ्यासक्रम आता राबवला जात आहे. त्याचप्रमाणे कार्य अनुभव या विषयाच्या माध्यमातून तुम्ही कौशल्य, सर्जनशीलता याचा विकास होऊन संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. कार्यानुभव या विषयाच्या माध्यमातून तुम्ही विविध कौशल्य आत्मसात करू शकतात आणि त्यातूनच तुम्ही संवेदनशीलता निर्माण करू शकता, असंही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर बघा, अभ्यासक्रम 10 गाभाभूत घटकांचा समावेश. तुम्हाला माहिती आहे, हे शैक्षणिक धोरणानुसार काय केलं, प्रत्येक राज्याला आपला अभ्यासक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे, परंतु त्यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे. ती म्हणजे कोणत्याही राज्याचा अभ्यासक्रम 10 गाभाभूत घटक असणे गरजेचे आहे.
ते 10 गाभाभूत घटक खालीलप्रमाणे. कोणतंही राज्य आपला अभ्यासक्रम तयार करू शकतो, पण त्यांना काही अट घालण्यात आहे. जसं की बघा, तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम तयार करता त्यामध्ये ह्या 10 गाभाभूत घटक असणं तुम्हाला अनिवार्य आहे. तर ते कोणते आहेत तर बघा, भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास, त्याचप्रमाणे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. तुम्ही जो अभ्यासक्रम तयार करणार आहात त्यासाठी तुम्हाला भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास देणं गरजेचं आहे त्या अभ्यासक्रमामध्ये. त्याचप्रमाणे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या सुद्धा त्यामध्ये तुम्ही सांगितले गेल्या पाहिजेत. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, त्याचप्रमाणे भारताचा सामाजिक सांस्कृतिक वारसा, समानतावाद, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन आणि लहान कुटुंबांचा आदर्श आणि वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक, अशा 10 गाभाभूत घटकांचा समावेश तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तांत्रिक व व्यवस्थापन विषयक शिक्षण. आज तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण पद्धती स्वतंत्रपणे कार्य करीत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तरीही या दोन्ही शिक्षण पद्धतीतील परस्पर संबंध लक्षात घेऊन त्यांचा एकत्र विचार करायला हवा. म्हणजे तुम्ही या दोन शिक्षण पद्धतीचा समन्वय साधला गेला पाहिजे. आणि तंत्रज्ञान या वेगाने होणारी प्रगती लक्षात घेऊनच तंत्र शिक्षण आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण यांची पुनर्रचना करायला हवी असंही सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन व शिक्षण ही संकल्पना सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आपल्याला सांगितली आहे. तर यामध्ये काय आहे बालसंगोपन व शिक्षणामध्ये, तर 1974 पासून बालकाच्या विकासाची जबाबदारी कोणी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे. आणि त्यामध्ये एकात्मिक विकास सेवा, बालवाड्या, बालसंगोपन केंद्र आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र यांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे 1985 मध्ये झालेल्या रोग प्रतिबंधक लस टोचणी याच्यावर जागतिक पातळीवरील कार्यक्रमाशी एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाची सांगड घातलेली आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन या भागामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आखण्याची गरज आहे असा विचार मांडलेला आहे. या दृष्टीने खालील बाबीचा विचार केलेला आहे. जसं क्रीडा व कृतिमार्गाचे महत्त्व ओळखून बालसंगोपन व शिक्षण, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण बालकेंद्रित करण्याची गरज, बालसंगोपन व शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांचा समन्वय आणि बालसंगोपन केंद्राचा विकास करण्याची हमी या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेली आहे. त्यानंतर बघा, बालसंगोपन या शिक्षण कृती कार्यक्रमाविषयी माहिती. त्यामध्ये बघा कोणकोणते कार्यक्रम राबवण्यात आले, तर एकात्म बालविकास हा कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये काय करण्यात आलं, एकात्म बालविकास प्रकल्प मधील शैक्षणिक घटक अधिक सधन बनविण्याच्या दृष्टीने खालील प्रकारचे उपाय योजावे लागतील. तर कोणकोणते उपाय तुम्हाला योजले पाहिजेत, तर प्रत्येक अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रावर किमान 25 अंगणवाड्या चालविण्याची जबाबदारी सोपवू नये, जेणेकरून अंगणवाडीचे प्रशिक्षण घेणाऱ्या अंगणवाडी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव पुरेशा प्रमाणात घेता येईल. सोपवावी म्हणते ते, नाही म्हणत नाहीये. तर काय करायचं आहे, तुम्हाला जे अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रत्येक अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रावर 25 अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी देण्यात यावी. त्यातून काय होईल किंवा अंगणवाडीचे जे प्रशिक्षण घेणाऱ्या अंगणवाडी क्षेत्रातील महिला आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात येतील. त्याचप्रमाणे अंगणवाडीतील प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिकासाठी प्रशिक्षणार्थीला 1 महिना अंगणवाडीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी अध्यापन साहित्य विकसित करावे. सर्व अंगणवाडीतील मुलांना चित्रयुक्त पुस्तके, भित्तिपत्रके व किमान क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे. बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे त्यांचे कार्यालय सर्व अध्यापन साहित्य आणि सुसज्ज करून ते मार्गदर्शक केंद्र बनविणे हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर बघा, दुसरा कार्यक्रम राबवण्यात आला, बाल शिक्षण केंद्रे. सध्याच्या बाल शिक्षण योजनेत माहिती आहे तुम्हाला आरोग्य आणि आहार हे घटक नाही आहेत, त्यामुळे या घटकांचा समावेश कशात करण्यात आला, बाल शिक्षण केंद्रे या योजनेत करण्यात आला. आणि या माध्यमातून शिक्षकाच्या प्रशिक्षणाची तरतूद नसल्यामुळे ही तरतूदही या योजनेत केली जाईल. मुलांसाठी अध्ययन साहित्य तसेच वाचन, लेखन, गणित अध्यापन, क्रीडा मार्गाचा अवलंब केला जाईल. अनुदान व पर्यवेक्षण पद्धती यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येईल.
त्यानंतर बघा, स्वयंसेवी संघटनांनी चालविलेल्या बालवाड्या, स्वयंसेवी संस्थांनी चालविलेल्या बालवाड्यांना बालविकासाचा कार्यक्रम कार्यवाहीत आणण्यासाठी व्यापक प्रमाणात अध्ययन संच दिले जातील. या संघटनाच्या बालवाड्यामध्ये आरोग्य, आहार, त्याचप्रमाणे शिक्षण याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाईल. या केंद्रातील सर्व कार्यक्रम बालकाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने असतील असे सुद्धा या कार्यक्रमात सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठे आणि दूरशिक्षण याविषयी सुद्धा माहिती किंवा हे कार्यक्रम कुणी राबवलेले आहेत? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने. तर उच्च शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हावे व शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कशासाठी? उच्च शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध होण्यासाठी व शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 1985 मध्ये स्थापन झालेले इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिक समृद्ध केले जाईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा शैक्षणिक कार्यक्रम पदवीपूर्व व पदविका एवढ्यापुरता मर्यादित असेल. हे मुक्त विद्यापीठ 1987च्या आरंभी दूरशिक्षण आणि व्यवस्थापन याबाबतच्या पदविका स्तरावरील अभ्यासक्रमाची काय करीन? सोय करीन. त्याचप्रमाणे दुरून शिक्षणाचा समन्वय साधणे व त्यातील दर्जा राखणे यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नियम तयार करेल. कोण नियम तयार करेल? तर राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठ स्थापन करायचे असतील जर तुम्हाला, तर त्यांनी काय करायला पाहिजे? राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मार्गदर्शक व कार्यवाहीसाठी ते सुद्धा मदत करतात, तर त्यांची मदत त्यांनी घेतली पाहिजे. राज्याच्या मुक्त विद्यापीठांना व पत्राद्वारे त्यांना काय दिला जाईल? अभ्यासक्रम चालविण्यासाठी त्यांना काय आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाईल. कोण देईल? तर ते राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. या मुक्त विद्यापीठ हे पद्धतीत विविध अभ्यासक्रमाचे जाळे विकसित करण्यात येईल. याचाच अर्थ की तुम्ही एका मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला विद्यार्थी दुसऱ्या मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रमही पूर्ण करू शकेल. म्हणजे एक प्रकारचं जाळं तुम्ही त्या माध्यमातून पसरू शकता. त्याचप्रमाणे ग्रामीण विद्यापीठ ही सुद्धा एक संकल्पना या धोरणाने राबवलेली आहे. तर महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक क्रांतिकारी कल्पनांच्या आधारे आजच्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी स्थानिक नियोजनाप्रमाणे कार्य करण्यासाठी ग्रामीण विद्यापीठाची नवीन रूपरेषा निश्चित केली गेली व त्याचा विकास केला जाईल. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल उद्योग शिक्षण योजनेला प्रोत्साहन देऊन, तुम्ही लक्षात असू द्या की महात्मा गांधींनी कोणती शिक्षण योजना सांगितली आहे असा सुद्धा प्रश्न विचारू जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मूल उद्योग शिक्षण योजना ही कोणी राबवलेली आहे? तर महात्मा गांधींनी राबवलेली आहे. शिक्षण संस्थांना व कार्यक्रमांना मदत दिली जाईल या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना केली जाईल. सध्या अस्तित्वात असलेली ग्रामीण विद्यापीठे सक्षम बनविणे, दुसऱ्या योजनेत ग्रामीण उच्च शिक्षणासाठी चालू केलेल्या ग्रामीण संस्थांची पुनर्रचना करणे, ग्रामीण विभागात अस्तित्वात असलेले अन्य शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था यांना ग्रामीण पुनर्रचनेसाठी गांधीवादी शैक्षणिक तत्त्वज्ञान विकसित करण्यास प्रोत्साहन देणे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील निवडक संस्थांचा स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वरूपात विकास करणे आणि ग्रामीण उन्नतीसाठी शैक्षणिक कार्यक्रमांना बळकटी आणण्यासाठी त्याचा उपयोग करणे यासाठी ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे नई तालीम ह्या मूलभूत संबोधावर आधारलेल्या प्राथमिक, माध्यमिक व पदव्युत्तर संस्थांना मान्यता व पाठिंबा देणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे प्रादेशिक पातळीवर ग्रामीण उद्योगधंदे विचारात घेऊन विविध कार्यक्रमाची आखणी करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 काही नाविन्यपूर्ण बाबी विकसित केल्या किंवा कार्यक्रम सुरू केले, तर ते कोणकोणते याविषयी माहिती आपण पाहू. तर पहिले आहे ती खडूफळा मोहीम. हा एक कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने राबवला. यामध्ये काय करण्यात आलं? तर यामध्ये बघा, खडूफळा मोहिमेचा मुख्य उद्देश काय होता? तर प्रत्येक प्राथमिक शाळेंना किमान लक्षात जे कमीत कमी लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा शैक्षणिक साहित्य आहे किंवा अध्यापन साहित्य आहे ते उपलब्ध करून देणे हा उद्देश होता खडूफळा मोहीम या कार्यक्रमाचा. तर याच्या अंतर्गत खालील गोष्टीची पूर्तता अपेक्षित होती. तर कोणत्याही हवामानात उपयोगात येतील अशा 2 प्रशस्त खोल्या देणे खडूफळा मोहिमेअंतर्गत. त्याचप्रमाणे आवश्यक ती खेळणी व क्रीडा साहित्य देणे, फळे देणे, नकाशे देणे, तक्ते देणे
आणि इतर अध्ययन साहित्य देणे हे कार्यक्रम खडूफोळा या मोहिमेअंतर्गत राबवण्यात आले. त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरावर प्रत्येक शाळेला विशिष्ट साहित्य पुरविले जावेत ते खालीप्रमाणे. जसं शिक्षकासाठी कुठले साहित्य, तर अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, शिक्षक मार्गदर्शिका हे शिक्षकांसाठी. आणि वर्ग अध्यापन उपयोगी साहित्य कोणतं, तर जिल्हा, राज्य व भारताचे नकाशे, त्याचप्रमाणे पृथ्वीचा गोल आणि शैक्षणिक तक्ते हे वर्ग अध्यापनासाठी. आणि खेळ साहित्य व खेळणीमध्ये कोणकोणते, तर चित्राचे ठोकळे, पक्षी प्राणी याविषयी कोडी, परत खेळ, प्राणी जगत, तराजू, वजने, बृहदर्शक भिंगे, चुंबक या सर्व खेळ पुरवण्यात आले. त्याचप्रमाणे खेळ साहित्य, प्राथमिक विज्ञान संच पेटी, सर्वसामान्य हत्यारांची पेटी, दृकश्रवण साहित्य, परत वाचनालयासाठी पुस्तके, संगीताचे वाद्य, साधील खर्चासाठी रक्कम, शाळेची घंटा, सर्व हंगामाना योग्य अशा वर्गखोल्या ह्या सर्वांची तरतूद खडूफळा मोहिमेअंतर्गत करण्यात आली. त्यानंतर बघा नवीन उपक्रम तो म्हणजे नवोदय विद्यालय. ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिकण्याची व एकत्र राहण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मात साधून त्यांना द्रुत गतीने शिकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शाळा म्हणजे नवोदय विद्यालय होय. नवोदय विद्यालयाची व्याख्या इथे दिलेली आहे किंवा संकल्पना दिलेली आहे, ते तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे या शाळांना नवनवीन उपक्रम करण्याचे व प्रयोग करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. या नवोदय विद्यालयास विशेष शाळा या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. लक्षात असू द्या, नवोदय विद्यालयालाच विशेष शाळा असंही म्हटलं जातं. परत नवोदय विद्यालयाविषयी माहिती बघा. भारतात 1987 पर्यंत किती नवोदय विद्यालय होते, तर 210 नवोदय विद्यालय स्थापन झाली होती 1987 पर्यंत. आणि 7व्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे 1990 पर्यंत त्याची संख्या 428 पर्यंत वाढवावी अशी अपेक्षा होती. पालकांची पैसे देण्याची क्षमता आणि त्यांची आर्थिक व सामाजिक क्षमता यांचा विचार न करता या शाळा काय करतात, चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देतील. आणि या शाळेतील 75% विद्यार्थी हे कुठले असतात, तर ग्रामीण भागातील असतात. आणि 25% विद्यार्थी हे कुठले असतात, तर शहरी भागातील असतात. म्हणजे ग्रामीण. पहिला मुद्दा आहे किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये काय सांगण्यात आलं किंवा त्याचं प्रास्ताविक काय हे पाहूया. जसं 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून या बाबी व्यक्त झाल्या होत्या, त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या NCERT या संस्थेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याचा निर्णय कधी घेतला, 14 आणि 19 जुलै 2004 मध्ये घेतला. आणि त्या बैठकीत काय सांगण्यात आलं, तर याचा परिणाम काय झाला किंवा त्या बैठकीचा परिणाम काय झाला, तर प्राध्यापक यशपाल म्हणजे कोण, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. आणि ते संपूर्ण देशात राष्ट्रीय झोन गटाची सुद्धा स्थापना त्यांनी केली. आणि संपूर्ण राष्ट्रासाठी एक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये त्यांनी प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा म्हणजेच आजचा आपला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 कसा तयार झाला, त्यांचे अध्यक्ष कोण, याची पार्श्वभूमी या प्रास्ताविकात तुम्हाला मी सांगितली आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये काही प्रमुख मार्गदर्शक तत्वे समोर ठेवून तो आराखडा तयार करण्यात आला. तर ती मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत याविषयी आपण अभ्यास करू. पेपरमध्ये या विषयावर हमखास प्रश्न असतो. तुम्ही लघु उत्तरी लिहा, दीर्घ उत्तरी लिहा किंवा ऑब्जेक्टमध्ये म्हणजे बहुविकल्पामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर बघा पहिलं आहे मार्गदर्शक तत्व, ज्ञानाचे नाते शाळेबाहेरील जीवनाशी जोडणे. याच्यात काय सांगायचे, मूल हे केवळ शाळेत शिकते या पारंपरिक कल्पनेला छेद देत या समितीने मूल हे आपल्या सभोवतालच्या वातावरणातून, कृतीतून, अनुभवातून शिकत असते असं सांगितलं. त्याचप्रमाणे शाळेत अध्ययन करताना त्याला ज्या ज्ञानाचा निश्चित उपयोग होत असतो, म्हणून शालेय ज्ञान व शाळाबाह्य जीवन यांचा सुंदर मेळ घालणे आवश्यक आहे. शाळेतलं ज्ञान घ्या, त्यातल्या त्यात आणि शाळेबाहेर जे जीवनात ज्ञान तुम्हाला मिळतं त्याचा सुंदर मेळ तुम्ही घाला, म्हणजे ते ज्ञान तुम्हाला उपयोगी ठरेल.
त्यानंतर दुसरं मार्गदर्शक तत्व आहे तर घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे. हे सुद्धा मार्गदर्शक डोळ्यासमोर ठेवून तो आराखडा तयार करण्यात आला. अध्ययन म्हणजे काही गोष्टी माहीत करून घेणे व त्या स्मरणात ठेवणे व प्रसंग विशेषतः परीक्षेमध्ये ते व्यक्त करणे इतके मर्यादित स्वरूप शिक्षणाला प्राप्त झाले आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, आपला पेपर असला की आपण पुस्तकं वाचून वाचून ते तोंडपाठ करतो आणि पेपरला जाऊन पेपर सोडवतो. एकदा पेपर दिला की त्या ज्ञानाचा आपण काहीही उपयोग करत नाही, फक्त पेपर पुरता अभ्यास करणं. या भ्रामकतेतून शिक्षण क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे तिसरं मार्गदर्शक तत्व आहे शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होणे. सर्वसामान्यपणे केवळ विद्यार्थ्याचाच नव्हे तर शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या सर्वांचा समज होऊन बसला आहे की शाळेसाठी नेमून दिलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी तोंडपाठ किंवा मुखोद्गत करणे आणि त्यावर आधारित उत्तर परीक्षेत योग्य रीतीने लिहिणे म्हणजेच शिक्षण होय, असा पालकांचा, विद्यार्थ्याचा, शिक्षकाचा सगळ्याचा गैरसमज झाला आहे. पण त्या पलीकडे जाऊन शिक्षणाची काही भूमिका आहे इकडे दुर्लक्ष होत आहे हे आपल्याला दिसत आहे. वास्तविक शिक्षण हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी बाब आहे आणि हे शिक्षण देण्यामध्ये पाठ्यपुस्तकांच्या अध्ययन याचा मोठा वाटा आहे, हेही सत्य आहे. परंतु केवळ एवढ्याच मर्यादित शिक्षणाला ठेवणे योग्य नाही. म्हणजे फक्त पुस्तक वाचलं किंवा तोंडपाठ केलं म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण झालं असं नाहीये. आपण त्या शिक्षणातून काही अनुभव घेत असतो आणि ते अनुभवाचा उपयोग आपल्या व्यावहारिक ज्ञानात किंवा जीवनात जे आपण व्यावहारिक ज्ञान मिळवत असतो त्यात केला पाहिजे. त्यानंतर चौथं आहे मार्गदर्शक तत्व परीक्षा जास्त लवचिक वर्गातील अध्ययनाशी एकात्म करणे. वर्षभर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायचे, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे व वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी शिकलेल्या बाबींचे सादरीकरण करायचे. त्यावरून त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनाबाबत किंवा विकासाबाबत काही निष्कर्ष काढायचे. या जोखडातून शिक्षण व्यवस्थेला मुक्त केले पाहिजे. हे सुद्धा मार्गदर्शक तत्व महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा पाचवं मार्गदर्शक तत्व आहे मुले वाढविताना लोकशाही धोरणांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. एक राष्ट्र म्हणून आपण एक समर्थ लोकशाही राष्ट्र निर्माण केलेलं आहे. आपण लोकशाही ही केवळ राज्यव्यवस्था म्हणून स्वीकारलेली नाही तर ती एक जीवन पद्धती म्हणून तिचा अंगीकार केला आहे. आपल्याला संविधानामध्ये स्वीकारलेल्या मूल्यांचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्यायाची व्यवस्था प्रस्थापित करण्याचे साधन म्हणून शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. अशा प्रकारे हे सुद्धा आपल्या एक मार्गदर्शक तत्व हा आराखडा तयार करताना डोळ्यासमोर ठेवलेला आहे. या अशा मार्गदर्शक तत्वाचा विचार करूनच हा 2005चा आराखडा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे या आराखड्यात आणखी काय सांगण्यात आलं तर अभ्यासक्रम व सरावासंबंधी काही बाबी या आराखड्यात नमूद करण्यात आल्या. जसं ज्ञान निर्मितीसाठी अध्यापन. आता शिकण्याच्या प्रक्रियेत मूल त्याचे ज्ञान निर्माण करीत असते. मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणे ज्याच्याद्वारे त्यांना हे शाळेत जे शिकत आहे त्याच्या बाहेरील घडामोडीशी संबंध जोडावा लागेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर देणे याला महत्त्व न देता त्यांना त्यांच्या अनुभवाने त्यांच्या शब्दात उत्तरे देण्यास प्रवृत्त करावे. हे सुद्धा अभ्यासक्रम किंवा सरावासंबंधी आपल्याला गोष्ट या आराखड्यात सांगितली आहे. त्याचप्रमाणे परस्पर क्रियेचे महत्त्व. शिक्षण हे केवळ शाळेतील पुस्तकातून किंवा गुरुमुखातून व्यक्त होणाऱ्या निवेदनातून होत नाही तर ते सभोवतालचे वातावरण, निसर्ग, घटना, सभोवतालचे लोक, मित्रपरिवार यांच्या संपर्कातून होत असते. यामध्ये भाषेचा मोठा वाटा असतो. म्हणून अशा सांघिक कार्य, सामाजिक मूल्यासारख्या अनेक गोष्टी शिकवणाऱ्या उपक्रमांना काय दिलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे तो पॉईंट म्हणजे अध्ययन अनुभवाचे नियोजन. ज्या शैक्षणिक कृती विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेर इतर ठिकाणाहून त्यांच्या स्वतःच्या घरातील किंवा समुदायातील इतर लोकांच्या अनुभवावरून किंवा ग्रंथालयातून आणि शाळेबाहेरील इतर ठिकाणाहून ज्ञान मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्या कृतीतून हा संदेश दिला जातो की अध्ययन व ज्ञान हे संपादन करायचे असते, ते पारखून घ्यायचे असते आणि त्याद्वारे निर्माण करायचे असते. फक्त पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळत नाही तर अनुभवातून किंवा एखाद्या निरीक्षणातून किंवा आपण समाजात राहतो त्या समाजातल्या असणाऱ्या एखाद्या घटकाकडून आपल्याला ज्ञान मिळत असते. नियोजनाचे दृष्टिकोन.
या आराखड्यामध्ये अध्यापन योजनाविषयी या पारंपरिक अध्यापन योजनाला पूर्णपणे मोडीत काढले आहे. म्हणजे पारंपरिक अध्यापन योजनेला या आराखड्यात कसलंही महत्त्व देण्यात आलेलं नाही. पाठाला उद्दिष्ट ठेवून अपेक्षित वर्तन साध्य करणाऱ्या पूर्ण बाजूला सारून कृती कार्यक्रमावर यामध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षकांनी कामकाजाचं नियोजन करताना वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यास हरकत नाही. कारण वरच्या वर्गांना विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं तर ते कार्य करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा त्यांच्या अनुभवातून आपण ते कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची काही क्षेत्र आहे त्याविषयी माहिती या आराखड्यात दिलेली आहे. म्हणजे नेमका कुठला अभ्यासक्रम आपण आणि कशा पद्धतीने राबवला पाहिजे याविषयी माहिती या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये दिलेली आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये यासंबंधी तपशीलवार विवेचन केलेले आहे. अभ्यासक्रमात कोणते विषय असावेत व त्यासंबंधीचा दृष्टिकोन कसा असावा याचा उहापोह इथे केलेला आहे. तर पहिला अभ्यासक्रमाचा क्षेत्र किंवा घटक आहे तो म्हणजे भाषा शिक्षण. तुम्हाला माहीत आहे भाषा शिक्षणाला खूप महत्त्व अभ्यासक्रमात दिलेलं असतं. भारतातील बहुभाषिक वास्तव्य लक्षात घेता त्रिभाषा सूत्र हा एक प्रयत्न आहे. भाषा शिक्षणासंबंधी काही ठळक विचार मांडलेले आहेत ते खालीलप्रमाणे. बघा, भाषा संबंधी काही विचार मांडलेले आहेत या आराखड्यात. तर ते खालीलप्रमाणे. मुलांची मातृभाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम असावे. त्यांनी सांगितलेलं आहे मूल ज्या भाषेतून शिकतो किंवा ती भाषा कोणती असावी तर मूल जी भाषा बोलतो ती मातृभाषा त्या शिक्षणाला किंवा ते शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वापरावे. जर प्रादेशिक भाषा ही मुलांची मातृभाषा नसेल तर शिक्षणाची पहिली 2 वर्ष मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे. त्याचप्रमाणे प्राथमिक पातळीवर सर्व मुले राज्य व प्रादेशिक भाषा सक्तीची म्हणून शिकतील. सक्तीची भाषा म्हणून कोणकोणती भाषा शिकतील तर राज्य व प्रादेशिक भाषा. त्यानंतर माध्यमिक शालेय स्तरावर मुले हे राज्यभाषा ही शिकत राहतील व बरोबरीनं इंग्रजीचे शिक्षणही घेतील. माध्यमिक शालेय स्तरावर जी मुले आहेत राज्यभाषा ही एक आणि इंग्रजी ही 2 अशा 2 भाषा ते शिकतील. माध्यमिक शालेय स्तरावर एखाद्या अभिजात भाषेची तर उच्च माध्यमिक स्तरावर एखाद्या परकीय भाषेची ओळख करून देता येईल. त्यानंतर बघा, गणित या क्षेत्राविषयी सांगितलं आहे. तर मुलांच्या गणितीय क्षमता वाढवणे हा गणित शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. स्तरावरील गणित शिक्षणाचा मुख्य उद्देश मुख्य उद्देश व्यवहार, मोजमाप, दशांश, टक्केवारी काढणे अशा उपयुक्त क्षमतांचा विकास व्हावा हा असतो. यावरून वरच्या पातळीवर विचार व तर्क अनुमान करता येणे, गृहीतकांना तार्किक निष्कर्षापर्यंत नेऊन पोचविणे आणि अमूर्तीकरण करता येणे या क्षमतांचा समावेश होतो. त्यानंतर बघा, कोणकोणते मुद्दे गणित या क्षेत्राविषयी मांडलेले आहेत. तर मुलांना गणित शिकण्याची भीती न वाटता गोडी वाटली पाहिजे. गणित हे सूत्रे व तांत्रिक पद्धती यापेक्षा काहीतरी अधिक आहे याची जाणीव व्हावी. मुलांनी गणिताकडे आपसात संवाद साधण्याची, चर्चा करण्याची तसे एकत्रितपणे काम करण्याची बाब म्हणून पाहिले पाहिजे. गणित सर्वांना कळू शकते असा विश्वास शिक्षकामध्ये निर्माण होऊन ते प्रत्येक विद्यार्थ्याला गणित अध्ययनात गुंतवतात. त्यानंतर बघा, निसर्ग विज्ञान या क्षेत्राविषयी सांगितलं आहे की विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची योग्यता ठरविण्यासाठी पुढील निकष ठरविता येतात. तर अभ्यासक्रम बौद्धिकदृष्ट्या योग्य असण्यासाठी त्याचा आशय, प्रक्रिया, भाषा आणि अध्यापनशास्त्रीय व्यवहार मुलांच्या वयाला साजेसा व त्यांच्या बौद्धिक आवाक्यातील असावा. तुम्ही कोणताही घटक शिकवायला घेताना किंवा शिकवताना आपल्यासमोर बसणारा विद्यार्थी हा कोणता वयाचा आहे किंवा त्याची समज किती आहे, अनुभव किती याचा सर्वाचा विचार करूनच तुम्ही अध्यापन पद्धतीचा आणि अध्ययनाच्या आशयाची निवड केली पाहिजे. त्याचप्रमाणे आशयाच्या दृष्टीने योग्य असण्यासाठी अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण व अचूक वैज्ञानिक आशय असला पाहिजे. विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेला अनुसरून असणाऱ्याकरिता अशी सुलभीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य असण्यासाठी अभ्यासक्रमाने विद्यार्थ्याच्या शास्त्रीय ज्ञानाची निर्मिती व पडताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पद्धती व प्रक्रिया शिकून घेण्यात गुंतविले पाहिजे. आणि मुलांची विज्ञानाबाबतची जी नैसर्गिक उत्सुकता किंवा सर्जनशीलता आहे ती संवर्धित केली गेली पाहिजे. त्यानंतरचं आहे क्षेत्र म्हणजे सामाजिक विज्ञान. सामाजिक विज्ञानाविषयी सांगितले आहे की सामाजिक विज्ञानामध्ये समाजासमोरील विविध आस्थांच्या
विषयांचा तसेच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांचा समावेश होतो. सामाजिक शास्त्रामध्ये या सर्व विषयांचा समावेश होत असतो. आणि पुढील बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलेले आहे आराखड्यात. तर राष्ट्र ही काय आहे, संकल्पना व राष्ट्रीय एकात्मता आहे. समाज वास्तव्याची जाण समृद्ध करणे गरजेचं आहे सामाजिक विज्ञानामधनं. त्याचप्रमाणे सामाजिक विज्ञानामधनं शिक्षणाविषयी सृष्टीचा झोत, उपयुक्तवाद माझ्याकडून समानतावादाचा दिशेने बदलण्याची गरज आहे. आणि ऐतिहासिक व समकालीन आस्था विषयाच्या चर्चामध्ये स्त्रियांचे दृष्टिकोन केंद्रवर्ती बनविण्याच्या दृष्टीने लिंगभावात्मक मुद्द्याचा विचार झाला पाहिजे. त्यानंतर बघा कला शिक्षण याविषयी सांगायचं झालं तर भारतातील कला हे येथील धर्मनिरपेक्ष बिनीचे व सांस्कृतिक बहुविधतेचे जिथे जागते काय आहे उदाहरण आहे. त्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, बोलक्या भावल्या, शाडूकाम आणि दृक्कला अशा अनेक लोककला व शास्त्रीय कलांचा समावेश होतो. यामध्ये काय हस्तकलांचे शिक्षण हे त्या कलाच्या कुणी दिलेलं पाहिजे, कारागिरांनी दिले पाहिजे. ज्या व्यक्तीला ती कला चांगल्या प्रकारे अवगत आहे त्यांनीच त्या कलेचं प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं पाहिजे. हस्तकलेचे शिक्षण कशाद्वारे दिलं पाहिजे, प्रात्यक्षिकाद्वारे. कारण चांगल्या प्रकारे त्याचे शिकण्याचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला स्वतः केल्यामुळे लवकर जाणवतात. हे शिक्षण प्रकल्पाच्या स्वरूपात दिले पाहिजे. आणि वेगवेगळ्या हस्तकला यासाठी वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचा वापर सुद्धा केला गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण